तर एक न्यायमूर्ती जर तिकडे जाऊन कुठल्या बाबाच्या पायाशी लोळण घालत असेल आणि दुसरा न्यायमूर्ती देशातल्या बेरोजगार तरुणांना जर झुरळ म्हणत असेल तर त्यांच्या खरंच बौद्धिक क्षमतेची कुवत किंवा आली पाहिजे आणि ती मोजून काढली पाहिजे. 11व्या वर्गात असताना मी माझा पहिला लेख हा एका तिथल्या अमरावतीतल्या एका लोकल वर्तमानपत्रामध्ये छापून आला होता. त्यांना लक्षात आलं होतं पोरगा आपलं चुकीच्या वळणावर जातंय. काही पोलीस अधिकाऱ्यांना मी अशा पद्धतीने थेट अंगावर घेतलंय आणि तुमच्या पोटात वाढणारं भ्रूण जर मुलगी असेल तर तिचा तिथे जाऊन तुम्हाला गर्भपात करता येतो आणि हे खूप मोठं रॅकेट आहे. आणि त्या बातमीचा इम्पॅक्ट असा आहे की त्याच्यानंतर स्त्री भ्रूण हत्येच्या विषयात सरकारने कायदा बदलला. माझा नवरा मला दुबईला नेणार नाही जर माझ्याकडे तिसरी मुलगी असेल तर. डान्स बार बंद झाले झालेत का बंद? काय म्हणजे मला पोलीस हे माझ्यासाठी खूप मोठं फोड आहे. सरकारांना म्हणजे आपल्या पॉलिटिशियन्सना ब्युरोक्रेट्सना नवीन काम करण्यापेक्षा किंवा नवीन गोष्टी तयार करण्यापेक्षा जुन्या गोष्टींची नावं बदलायला आवडते. सोशल मीडियावर जो फ्लो दिसतो त्या फ्लोचा आणि प्रत्यक्षात होणाऱ्या मतदानाचा आणि राजकारणाचा काही संबंध नसतो. कोपरे बघून थुंकणारा समाज आहे आपला. 40 रुपयाला 60 रुपयाला झालं तर तो तुम्हाला गुटखा मिळून खायचा आहे. वर्तमानपत्राची किंमत 4 रुपयावरून 5 रुपये केली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला वर्तमानपत्र बंद करायचं. आयुष्यभर रेंटेड घरात राहायला काहीही प्रॉब्लेम नाही. ते मी असं हवेत गोळीबार नाही करू. नमस्कार, मी आशिष पाथरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मजा आली पाहिजे या संहिता क्रिएशनच्या पॉडकास्टमध्ये. आपल्याला 30शी पार झाली, म्हणजे 30च्या पुढे आपण आलो आहे. पॉडकास्टमध्ये इतके छान लोक आलेले आहेत आणि खरंच त्यांच्याकडून मला खूप शिकता आलं आहे आणि अर्थातच तुम्हालाही काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी मिळाल्या असतील, काही ज्ञानाच्या गोष्टी मिळाल्या असतील. आज अशी एक व्यक्ती आपल्यासोबत आहे की इन्फॉर्मेशन म्हणा, ज्ञान म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीमधला त्यांचा अभ्यास म्हणा हा आपल्याला चकित करून सोडतो. आज आपल्यासोबत मजा आली पाहिजेमध्ये आहेत श्रीयुत राहुल गडपाले सर. नमस्कार. नमस्कार. सरांची ओळख म्हणजे सर एक पहिलं तर मी लेखक असल्यामुळे मी त्यांना एक सिद्धहस्त लेखक म्हणेन. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांनी लिहिलेले लेख वाचलेले आहेत. त्यांचं अवतरणार्थ नावाचं पुस्तक आहे, तर त्यावर हुकूम त्यांना साहित्यिकही म्हटलं पाहिजे. मराठी साहित्यातही त्यांनी मोलाची भर घातलेली आहे आणि आत्ता ते महत्त्वाची एक जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्रातला एक अत्यंत मोठा वृत्तपत्र समूह जो आहे तो म्हणजे सकाळ. आणि सकाळ वृत्तपत्र समूहाचे, सकाळ मीडिया हाऊसचे मुख्य संपादक म्हणून राहुल सर धुरा वाहत आहेत आणि अत्यंत काय म्हणतात त्याला समर्थपणे त्यांनी जो उत्तम कांबळे सर असतील किंवा श्रीराम पवार सर असतील, आधीचे जे पूर्वसुरी होते त्यांचा वारसा पुढे ठेवले आणि स्वतःचीही भर घातलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे पत्रकारिता आणि जनसंवाद या क्षेत्रामध्ये 13 वर्ष ते कार्यरत आहेत. त्याचं बहुआयामी व्यक्तिमत्व असं म्हटलं तर चालणार आहे. खूप जास्त तारीफ होते. नाही मला अशी सवय पण नसते जनरली. आता काय आहे, फॅक्ट असतात ते कधी कधी असं वाटतं एक्झॅगरेट केलं की काय. पण हे आता मी म्हटलं त्यात काही चुकीचं आहे का मला सांगा? चुकीचं नाही, पण सवय नसते ना आम्हाला. जनरली संपादकांना लोक निगेटिव्ह अँगलच बोलतात. टीकेची सवय असते. असं प्रेमाने कोणीतरी इतकं चांगलं वगैरे बोलतात असं एकदम सहन होत नाही. नाही सर, खरं तर तुम्ही हक्काने कान पिळता म्हणून समाजातल्या अनेक गोष्टी जागेवर असतात. मला सांगा सर की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला एक जिल्हा आहे अमरावती, जिथून तुम्ही आलात. मग त्यातही तुमचं गाव असेल, खेडं असेल, तर त्या खेड्यातला एक स्वप्न बघणारा मुलगा ते आत्ता सकाळसारख्या एका जबाबदार वृत्तपत्र समूहाचा मुख्य संपादक. ह्या सगळ्या प्रवासामध्ये किती वेळा टोल भरावा लागला, किती टोल नाके लागले? खूप अंतर 700 किलोमीटरचं आहे, त्यामुळे आता समृद्धीचा टोल खूप जास्त आहे. तेव्हा महामार्ग नव्हता ना? महामार्ग नव्हता, पण रस्ता खडतर होता. अच्छा, पण तुम्ही शिक्षण तिकडे? शिक्षण अमरावतीतच झालं सगळं. आणि शिक्षण सुरू असतानाच पत्रकारितेचा प्रवास पण सुरू झाला. आणि तसं बोलायचं झालं तर म्हणजे मी ज्या क्षेत्रात आहे त्याचा आणि माझ्या शिक्षणाचा काही संबंध नाही. बरं. मी काही जर्नलिझम वगैरे केलेलं नाही, त्यामुळे मी असा सर्टिफाईड जर्नलिस्ट नाही. सो कॉल्ड याच्यातून म्हणजे आता हल्ली खूप वेगवेगळे कोर्सेस करतात लोक, खूप शिकतात त्यातले. तर माझं जे काही या विषयातलं नॉलेज आहे ते
फक्त अनुभव आणि अनुभवातून आलेला आहे. अच्छा, ओके. त्यामुळे तसा असं नाही की काहीतरी रोडमॅप ठरला होता आणि त्याने पण पहिल्या दिवसापासून हे ठरलं होतं की मी हेच करणार आहे. ओके. म्हणजे मी काहीतरी दुसरं जमलं नाही आणि म्हणून पत्रकार झालो. असा खूपदा पत्रकारांच्या बाबतीत असं लोकांचा- नाही होत ना हां, पत्रकारांना. समज असतो. बरोबर. पण मी पहिल्या दिवसापासून मला हेच करायचं होतं. मला लिहायचं होतं, ते कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये असेल, पण मला लिहायचं होतं. आणि मी पहिल्या दिवसापासून म्हणजे मी 11व्या वर्गात असताना मी माझा पहिला लेख हा एका तिथल्या अमरावतीतल्या एका लोकल वर्तमानपत्रामध्ये छापून आला होता. बरं. तर तेव्हापासूनचं माझं ठरलं होतं की मला हेच करायचंय. ते लोकल वर्तमानपत्र कोणतं होतं विचारू शकतो का? हो, निश्चितच. म्हणजे मतदार नावाचं एक तिथलं वर्तमानपत्र आहे आणि त्या वर्तमानपत्रात म्हणजे पूर्वी तिकडे ना गावाकडे एक सिस्टीम असायची. माझ्याकडे सायकल होती आणि मग तेव्हा तर काय आता इतकं टेक्नॉलॉजी नाही, म्हणजे व्हॉट्सअप वगैरे अशी काही सोय नाही कुठली. तर तेव्हा ते एसटी स्टँडवर डबे लावलेले असायचे वर्तमानपत्राचे. बरोबर. तर मी आपलं ते सायकलने काहीतरी लिहायचं आणि जर शक्य झालं तर 2-3 झेरॉक्स काढायच्या जर पैसे असतील तर. हां हां. आणि मग ते त्या वर्तमानपत्रांच्या डब्यांमध्ये नेऊन टाकायचं. तर ते मतदार या वर्तमानपत्राने सगळ्यात पहिल्यांदा ते छापलं. तुम्हाला विषय आठवतोय की त्या विषयावर मी हो, लिहिलं? निश्चितपणे. मी पहिला विषय लिहिला विसरू शकत कुठचा नाही. होता म्हणजे काय असं? खासदारांचं वेतन वाढलं होतं अचानक. अच्छा. आणि मग मला असं वाटलं की हे बाकीच्या ठिकाणची लोकांची म्हणजे जी काही लोक अशी बघतात ना या अँगलने की बाबा इंजिनियर झालं तर चांगले पैसे कमावतात, डॉक्टर झालं तर, त्यावेळेस ते दोनच प्रोफेशन माहित होते आपल्याला. बरोबर. तर डॉक्टर, मी या अँगलने लिहिलं होतं की बाबा पोरांनी हे पण ऍस्पिरेशन ठेवायला काही हरकत नाही, इकडे पैशाची काही कमी पडत नाही. पण थोडंसं सटायरिकल अँगलने लिहिलं होतं की इथे या, इथे आलात तुम्ही, खासदार बिजदार झालात तर काय प्रॉब्लेम नाही, पैशाचा बिंदास पैसे कमवू शकता तुम्ही, असा सटायरिकल एक लेख होता. बनेल तर खासदारच असं हेडिंग होतं त्याचं. आणि तो लेख छापून आला तिकडे अचानक. आणि म्हणजे त्यांनी त्या मतदारमध्ये तो छापून आल्यामुळे एक विश्वास निर्माण होतो की आपलं लिखाण छापलं जातंय किंवा काय. पण एका वर्तमानपत्राचं म्हणजे एका वृत्तपत्र समूहाने काही रिजेक्शन वगैरे पण केलं होतं का प्रोफेशनली तुम्ही सुरुवात करताना? हो, आहे ना. म्हणजे तसा पण किस्सा आहे. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर स्पष्टपणे म्हणजे मी काल परवाच आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा हा विषय डिस्कस केलेला आहे. विदर्भात एक नवीन वर्तमानपत्र, मोठं वर्तमानपत्र लॉन्च झालं आणि जेव्हा ते लॉन्च झालं तेव्हा हे ज्या छोट्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन मी ते लेख द्यायचो ना, तर तिथे असं डिस्कशन झालं होतं की हे वर्तमानपत्र आलं तर बाकी सगळे साफ होतील. कारण की त्यांची सर्क्युलेशनची स्ट्रॅटेजी, त्यांचा कागद, त्यांची छपाई आणि ओव्हरऑल त्यांनी जो अप्रोच ठेवला होता की ते इतकं मोठ्या लेवलला ते सगळं लॉन्च करत होते. तर मी जेव्हा त्या स्टॉलवर गेलो आणि तो पेपर घेतला तर मला असं वाटलं होतं की यार या पेपरमध्ये दम आहे काहीतरी, म्हणजे त्याचं हेडिंग, त्याचं प्रेझेंटेशन आणि ते सगळं मला प्रचंड आवडलेलं होतं. मग आपली उत्सुकता म्हणून मग एक लेख लिहिला आणि मी लेखच लिहायचो. मी काही पत्रकार झालो नव्हतो तोपर्यंत. बरोबर. मग एक्सप्रेशन तुमच्या मनातले ज्या गोष्टी असतात तुम्ही ते एक्सप्रेस करता आणि ते लिहून घेऊन जाता. तर मी त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात गेलो आणि तो एक लेख दिला. तर मला तिथला जो म्हणजे तिथला जो आवृत्तीचा प्रमुख असतो त्याला असं वरपासून खालपर्यंत पाहिलं. बरं, लेखच का थेट? म्हणजे लेखच लिहिणार आता डायरेक्ट? म्हटलं हा सर काय बातम्या म्हणजे ते असं कसं डायरेक्ट लेख आणून दिला वगैरे. आणि तेव्हा तो तसा सेटअप असायचा म्हणजे जनरली मक्तेदारी म्हणा किंवा असं की जनरली कोणी पण कसं काही लेख आणून देतं वगैरे वगैरे. आणि त्यांनी बघितलं माझ्याकडे आणि मी जसा वळलो तसा त्यांनी तो टराटरा फाडून त्याच डस्टबिनमध्ये टाकून दिला लेख. त्याच वर्तमानपत्राचा संपादक आहे मी. म्हणजे असं होऊ शकतं की हे सकाळच्या बाबतीतलाच किस्सा आहे आणि त्यावेळेस त्याच वर्तमानपत्राने मला संधी दिली आहे, नंतर त्यांनीच संपादक केले. पण मग ते असं वासेपूर सारखं नाही झालं ना तुमचं, भाई का बाप्पा सबका बदला लेगा जसं मी इथंच लागणार असं काही नाही. ते ओघात आलं. फक्त एवढं ठरवलं होतं की मला या वर्तमानपत्रात काम करायचंय. तसं मग मी नंतर ठरवलं होतं मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा नंतर मला असं फॅसिनेशन वाटायला लागलं की अरे यार इंग्रजीत काम केलं पाहिजे आपण. कारण की ते इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये काम करणारी लोक काय त्यांचा रुबाब असतो, त्यांना खूप वेगळं. म्हणजे आम्ही जेव्हा बीटवर जायचो म्हणजे एखाद्या IAS अधिकाऱ्याला भेटायला जायचं, पॉलिटिशियनला भेटायला जायचं असेल तर तो इंग्रजी वर्तमानपत्रातल्या पत्रकारांना थोडंसं एक वेगळं, त्याला थोडंसं वेगळं वेटेज द्यायचं. ती क्रमवारी असायची.
तर मला वाटायचं की नाही आपण त्या याच्यात काम करायला पाहिजे, तशा वर्तमानपत्रामध्ये. मला ते वाटलं मी ते पण 2 इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा काम केलं नंतर. हो. मग मला काही ओकाट हो तेव्हा म्हणजे काही फार माझं इंग्रजी बरं होतं वगैरे अशातला काही भाग नाही, पण मग मी ते ठरवलं की मला हे करायचं आहे. मी तशा पद्धतीने अभ्यास केला, वाचत गेलो, माझं लिखाण सुधारत गेलो आणि मी 4-5 वर्ष इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा काम केलं. अच्छा. आणि त्यांच्या बातमीचे सोर्सेस किंवा त्यांची मांडणी ही थोडी वेगळी असते का मराठीपेक्षा? पूर्णपणे वेगळी असते. अच्छा. म्हणजे कधी कधी असं तुम्ही समजा की कल्चरली सुद्धा खूप मेजर तुम्हाला शॉक बसू शकतो अशा स्वरूपाची हे असते. म्हणजे मी जे पहिलं वर्तमानपत्र जिथे जॉईन झालं होतं ते टॅब्लॉइड वर्तमानपत्र होतं. माझ्या दृष्टीने जी बातमी होती ती त्यांच्या दृष्टीने बातमी नव्हती, कारण की त्यांचा टीजी हा पूर्णपणे वेगळा होता आणि मी ज्या टिपिकल मराठी कल्चरमधून काम करत गेलो त्यांचा टीजी कम्प्लिटली वेगळा असायचा. म्हणजे पहिल्या दिवशी मला आठवतं की एक ब्रँड आहे कपड्यांचा, ना तिथे मीटिंग्स असतात सकाळी 11-12 वाजता. सगळे रिपोर्टर्स येतात आणि ते संपादकाला आपल्या स्टोरीज विकतात की आता माझी ही स्टोरी. तर आपण म्हणतो स्टोरी सेल करतात ते, आणि मग संपादक सांगतो ही हवी आहे, ही रमेश आहे, ही चांगली नाही वगैरे वगैरे. त्याच्यावरून काही शिव्या खायच्या असतील त्या शिव्या खाण्याचा एक कार्यक्रम असतो. ते सगळं होतं आणि माझी पहिलीच मीटिंग होती. आणि त्या पहिल्या मीटिंगमध्ये असं कळलं की ते एकदम गहन चर्चा सुरू झाली की मेन्स कांट बाय लॉन्जरीज फॉर देअर वुमन्स. ओके. मला लॉन्जरीज म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं फॉर दॅट मॅटर तेव्हा. तर मला काय कळलं की हे कशावर मुद्दा सुरू आहे. तर आपल्यासारख्या टिपिकल मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या माणसासाठी हेच नव्हतं की आपल्या घरात कधी म्हणजे महिलांनी अशा स्वरूपाची खरेदी करत असेल तर पुरुष चुकूनही त्या भांडणीत पडत नाही, तो दूरच असतो. तर अशी कुठेतरी व्यवस्था असते दुकानांमध्ये की तुम्ही ते दाखवू शकता की बाबा हे बरं दिसतंय का, ते बरं दिसतंय का. तर हेच मला माहीत नव्हतं. अच्छा. तर एका ब्रँडने ते असं अशा पद्धतीने तुम्ही त्या चेंजिंग रूममध्ये मेन्स एंट्री करू शकत नाही अशा स्वरूपाचं हे होतं. आणि त्या वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी ती बातमी पहिल्या पानावर खूप मोठी करून छापली. सो माझ्यासाठी हा प्रचंड मोठा कल्चरल शॉक होता. एरवी मी ही बातमीच नाही माझ्या दृष्टीने. हे जगच माहीत नाही, हे माहीतच नाही की ही कशी काय बातमी होऊ शकते आणि का म्हणून याच्यात इंटरेस्ट वाटतो. तो कल्चरली इतका डिफरन्स त्या गोष्टीमध्ये होता की तिथे प्रत्येक बातमीत सेलिब्रिटी क्वेश्चन लागायचा किंवा खूप प्रॅक्टिकल लेवलला किंवा तो असं म्हणूयात की खूप सेन्सेशनल स्वरूपाची जी बातमी असते खूप सेन्सेशनल लागायचं ते सगळं. तर ते मग मला समजायला थोडा वेळ लागला की इथे नेमकं काय हवं, यांचा टीजी काय आहे वगैरे. मग ते वेळ गेला मला की ते सगळं त्या सगळ्या बातमीच्या प्रोसेसमध्ये यायला. पण ते मोल्ड करून मग तुम्ही आता स्थिरावलाय ते सगळा अनुभव घेतल्यानंतर या सकाळच्या संपादक पदाच्या खुर्चीवर. तर मला असं विचारायचं सर की ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपण कुठेतरी विद्यार्थी दशेत असतो तेव्हा जसं तुमचं पहिलं स्वप्न होतं की मला लिहायचं आहे, तर मी वृत्तपत्रात सुद्धा लिहू शकतो किंवा वेगवेगळ्या घटनांवर लिहू शकतो सामाजिक. तर याच्या मागे एक सोर्स किंवा स्रोत आदर्श म्हणूया आपण. म्हणजे त्या काळात मला वाटतं आता ही शहरातली नावं मला माहिती आहेत, ग्रामीण भागात कोण संपादक होते किंवा पत्रकार लेखक होते मला ते तितकं नाही, पण गोविंद तळवळकर होते इकडे किंवा माधव गडकरी टिकेकर होते. तर त्याच्यानंतर मग तो एक वारसा आहे. तर त्यातला किंवा तिकडचा कोणी तुम्ही असं डोळ्यासमोर होतं ह्याच्यासारखं जमलं पाहिजे. मला तर खरं सांगू का, अगदी मला ना कुठलं मोठं नाव माझ्या डोळ्यासमोर नव्हतं. मी मगाशी ज्या वर्तमानपत्राचा उल्लेख केला ते तिथलं एक लोकल वर्तमानपत्र होतं आणि त्या वर्तमानपत्राचे जे संपादक होते आणि मालक पण तेच होते. तर ते खूप धडाडीने जर्नलिझम करायचे त्यावेळेस. म्हणजे त्यांचा अग्रलेख छापून आला की त्याच्यावरून त्यांच्यावर कधीतरी हल्ले व्हायचे. म्हणजे लोक त्यांना खूप जबरदस्त रिॲक्ट करायचे किंवा इलेक्शन वगैरेचा काळ असेल तर ते वर्तमानपत्र प्रचंड खपायचं त्या दरम्यान, इतकं त्याचं नाव जबरदस्त होतं ते. तर त्यांचा माझ्यावर खूप पगडा होता की मला असं वाटायचं की ही जी धडाडी आहे ही धडाडी या माणसाकडून आपण शिकली पाहिजे. तर ॲडव्होकेट दिलीप एडतकर म्हणून आहेत ते. तर त्यांच्या ओव्हरऑल त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचं लिखाण आणि तर त्याचा माझ्यावर खूप मेजर प्रभाव होता. आणि माझा तसा संबंध खूप मोठ्या शहरातल्या आणि मोठ्या लोकांशी तसा येत नव्हता त्या काळात. त्यामुळे मला त्याच्यात मोठ्या लोकांमध्ये तेवढं हे नसायचं, पण माझा लोकल इन्फ्लुएन्स जो होता तो मला बऱ्यापैकी कामी आला. की त्याच्यामुळे जो तुमच्यामध्ये एक प्रकारची धडाडी यायला पाहिजे, लिखाणात जो तुमचा मोकळेपणा यायला पाहिजे, की बिनधास्त तुम्हाला तुमचं एक्सप्रेशन मांडता आलं पाहिजे शब्दांमध्ये, ते मला वाटतं मी त्यांच्याकडून बऱ्यापैकी पिकअप केले. किंवा मी कॉपी केले त्यांना असं म्हटलं तरी सुद्धा काही चुकीचं ठरणार नाही. एडतकर तुमचं म्हणजे त्या प्रेरणास्थान म्हणून प्रेरणास्थान म्हणू शकता तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की खूपदा आता मी काही वर्तमानपत्रांमध्ये लेख काही फक्त त्यांनाच दिले होते अशातला काही भाग नाही, पण संधी त्यांनी दिली.
ओके. ते पण विसरता कामा नये. कारण की कोणीतरी तुम्हाला असं असतं की तुमचा जन्म व्हायच्या आधीच जर कोणीतरी तुम्हाला ठेचून टाकलं हां हां. तर त्याच्यापेक्षा कोणीतरी जर जन्म द्यायला तुम्हाला मदत करते. म्हणजे माझी जी पहिली गाजलेली बातमी आहे की ज्याच्यामुळे मला नाव मिळालं ती बातमी सुद्धा त्यांनी छापली होती. ती काय होती बातमी, गाजलेली बातमी म्हणजे? मी 11वी मध्ये ना मला अचानकपणे असं झालं होतं की घरून पण थोडंसं वडील सांगायचे की ते धंद्याकडे लक्ष द्या. माझ्या वडिलांचा टेलरिंग आणि छोटा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा एक छोटासा बिझनेस होता. तुम्ही सिटीत होतात का? अमरावती शहरामध्ये. तर त्यांचं दुकान वगैरे होतं. तर ते सातत्याने बोलायचे की हे धंद्यात लक्ष दे वगैरे. त्यांना लक्षात आलं होतं पोरगा आपलं चुकीच्या वळणावर जातंय. आणि ते काय म्हणायचे की तुला 2,000 रुपये पगार कोणी देणार नाही, हा भिकारडा धंदा आहे वगैरे वगैरे वाटेल ते. म्हणजे ते त्यांना लेख वगैरे छापून आला माहीतच. तर ते चिडायचेच. म्हणजे ते की हे काय नवीनच उपद्व्याप आपला. त्यामुळे तो फोकस जास्त होता तेव्हा. आणि मग 11व्या वर्गामध्ये मी एक विक्रम केला. म्हणजे लोक 12वीत वगैरे नापास होतात. अरे, मी 11वीत नापास झालो होतो. आणि एक मराठी हा विषय सोडला तर मी सगळ्या विषयांमध्ये नापास. वा. ते तिथून मराठीवरचं प्रेम. मराठीवर प्रेम म्हणजे प्रचंड प्रेम. त्यामुळे काय फक्त मराठी विषय तेवढी मी आपली मराठी पताका तेवढ ठेवली. म्हणजे मला फार अभिमान वाटतो ही गोष्ट सांगायला. कदाचित लोकांनाही पण वाटेल की हा माणूस इतकं कसं काय सांगतोय की 11वीत नापास होतात लोक, 12वीत वगैरे झालं तर किमान सांगायला काय बरं वाटतं. हा, त्या टप्प्यापर्यंत गेलो. पण ठीक आहे ना सर. आणि मग ते नापास झालो. पण हे सांगणार कसं घरी? घरी सांगायचं म्हणजे पंचायत. वडील डेंजर होते एकदम. म्हणजे ते ज्या पद्धतीने बोलायचे किंवा ज्या पद्धतीने रिॲक्ट व्हायचे एखाद्या गोष्टीवर, तर घरी सांगण्याची हिंमत नाही. मग माझा एक मित्र होता शाळेतला. त्याने एखाद दिवशी त्याला लक्षात येत होतं की याची सगळी घुसमट सुरू आहे वगैरे वगैरे. आणि त्याने एके दिवशी जाऊन वडिलांना सांगून टाकलं की हा नापास झालेला आहे. त्यामुळे घरी जे काही जंगी स्वागत झालं नंतर, तर ते प्रचंड स्वागत झालं. त्याच्यामुळे आता काय करणार बाबा तू? तर मी म्हटलं की जाऊ दे, मी ते काय आता 11वी 12वी करत नाही हे. आणि मी DMLT करतो, लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा एक कोर्स. कुठेतरी मी त्याची ॲडव्हर्टिजमेंट बघितली होती आणि मग मी तिथे ॲडमिशन घेतली. तिथे मी ॲडमिशन घेतली, माझा कोर्स सुरू होता. आणि त्या दरम्यान मला पेपरमध्ये एक जाहिरात दिसली. त्या जाहिरातीत असं लिहिलं होतं की 30 दिवसात तुम्हाला DMLTचं सर्टिफिकेट कोर्स करता येतो. आणि कुठे तर एक शहरातला हॉल आहे, वनिता समाज नावाचा एक, अमरावतीत एक राजकमल चौक म्हणून आहे, तिथे एक हॉल आहे. आणि त्या हॉलमध्ये तो कोर्स होणार आहे आणि 30 दिवसात तुम्हाला पटकन सर्टिफिकेट मिळेल. म्हटलं असं कसं शक्य आहे की ज्या कोर्सला बेसिक याला 2-2.5 वर्षाचा कोर्स आहे जो गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे. म्हणजे तेव्हा तो याच्या अंतर्गत होता. आता आपण त्याला पॉलिटेक्निक म्हणतो, त्याच्या अंडर असायचा तो, बॉम्बे टेक्निकल बोर्ड आणि असं सगळं. तर ते कसं काय 30 दिवसात होईल? म्हणून मी तिथे गेलो. मी त्या माणसाशी बोललो वगैरे. हे ते मला लक्षात आलं की हा सगळा भंपक प्रकार आहे. काही नाही, तो त्याला मी असं कन्व्हिन्स केलं की माझ्या बहिणीचं लग्न आहे. तो बोलला मला परीक्षा न देता सुद्धा तुला सर्टिफिकेट देतो वगैरे. मग मी ते सगळं जे होतं ते सगळं त्याचं गोळा केलं. मग त्याची ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे, त्या माणसाशी बोललो, तो कुठल्या याची डिग्री देतो, कुठल्या युनिव्हर्सिटीची वगैरे वगैरे सगळं असं सगळं केलं. आणि त्याची एक छानशी कॉपी तयार केली. ओके. आणि त्या सगळ्या प्रूफ सकट मी ते त्या मतदारच्या कार्यालयात घेऊन गेलो. मी काय त्यांचा बातमीदार नव्हतो आणि मला हेही माहीत नव्हतं की बातमीदार असलं तरच बातमी देता येते वगैरे वगैरे. आपलं वाटली बातमी, मी आपली लिहिली, जेवढं समजत होतं त्याप्रमाणे नेऊन दिली. त्यांनी ते सगळं बघितलं, माझी तयारी बघितली आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी पहिल्या पानाला ती बातमी छापली. बरं, पहिल्या पानावर? काही बातमीदार नसताना तुम्ही? काही मी बातमीदार नाही, काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे त्या काळी तर जर्नलिझममध्ये किंवा कुठल्याही प्रतिथयश वर्तमानपत्रामध्ये कोणीच करणार असं नाही. असं म्हणजे त्यांनी माझ्या नावासकट छापली. म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली बातमी, जिथे 2-2, 3-3 वर्ष तुम्हाला एखाद्या ठिकाणी करडे कशी करायला लागते, बायलाईन मिळवणं ही जी काही मशक्कत असते, तर ते काहीही प्रोसेस नाही. आणि त्यांनी ती बातमी माझी छापली. दुसऱ्या दिवशी त्याच्यावरून गदारोळ झाला, पोलीस चौकशी सुरू झाली, हे झालं. इतर सगळ्या वर्तमानपत्रांनी त्याचा फॉलोअप घ्यायला सुरुवात केली. आणि मग नंतर ते जेव्हा ट्रेल ओपन होत गेली तेव्हा असं कळलं की इंदोरपर्यंत त्या युनिव्हर्सिटीजचे सगळे धागेदोरे हे जुडलेले आहेत. आणि त्यात खूप मोठमोठी लोकं इन्व्हॉल्व होती, खूप पैशाचा व्यवहार होता वगैरे वगैरे. आणि तो खूप मोठं एक चांगलंसं जे रॅकेट आहे तर ते रॅकेट त्याच्यातून बस झालं. आणि त्या पहिल्याच बातमीसाठी मला मानवी हक्क वार्ता पुरस्कार मिळाला. वा वा वा. रझिया सुलताना म्हणून तिकडल्या खूप चांगल्या लेखिका आहेत. म्हणजे माझ्या वडिलांना त्या माणूसबंधू मानायच्या. तर त्या एक दिवस आमच्या टेलरिंगच्या दुकानात आल्या
आणि त्यांनी सांगितलं की ते तुझ्या पोराने केलं ते सगळी कात्रणं दे. त्यांनी ती कात्रणं मुंबईला पाठवली. त्याच्यासाठी मग मला पुरस्कार मिळाला. मग तो एक मार्गच क्लिअर झाला. पहिलाच तुम्ही घाव म्हणजे मोठं रॅकेट. हां, तर पहिल्या त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन हा तसा माझा फोटे राहिला आहे. तर तो सुरुवातीपासून तसाच मी पुढे पण कॅरी ऑन करतो. म्हणजे शोधपत्रकारिता म्हणूया. पण मग तुम्ही जर मगाशी म्हणाल तुम्ही सर्टिफाईड जर्नलिस्ट नाही आहात, पण ज्या काही तुमच्या काय म्हणतात ना आंतरिक उर्मी आहेत सत्य शोधण्याच्या, त्यातनं किंवा जे तुमचं वाचल्यावर लक्षात येतं तुम्ही सर्टिफाईड नसलं तरी क्वालिफाईड जर्नलिस्ट आहात. मी का मुद्दाम म्हटलं हा शब्द, तर आता सर्टिफिकेट असतं आणि खरंच क्वालिफाय असणं तो माणूस, यात फरक आहे. मी पत्रकार म्हणवणारे बरेच लोक बघतो, तर मला कधी कधी वाटतं की अशा पद्धतीचं का व्यवहार करतोय हा मनुष्याला इथे दिसतंय आणि तो ते करत नाही, तो वेगळ्याच बातम्या आणून सांगतोय. तर हे जे स्वरूप आहे पत्रकारितेचं बेसिक काय, मला एकदा तुमच्याकडून ऐकायचं की बाबा हे तरी करू नका रे. माझं स्पष्ट मत आहे की कुठल्याही म्हणजे अशा स्वरूपाचं तुम्हाला जे लिहायचं असतं, एक्सप्लोअर करायचं आणि मांडायचं आहे, या सगळ्या याचं बेसिक आहे कुतूहल. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीबद्दलचं कुतूहल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फर्मली लागला पाहिजे आणि मग ते फर्मली मांडता आलं पाहिजे. त्याच्यासाठीची ना एक प्रोसेस असते. ती प्रोसेस मी असं नाही म्हणत की जर्नलिझमचे जे विद्यार्थी आहेत किंवा जे ते टिपिकल प्रोसेस शिकून येतात ती प्रोसेस चुकीची आहे. पण जनरली काय होतं की थेरॉटिकल प्रोसेसेस ज्या असतात त्या प्रत्येक वेळेस प्रत्येक केसमध्ये लागू नाही पडत. तर केस बाय केस चेंज होत असतं. बरोबर. आणि मग त्याच माणसाच्या त्या स्टोरीज किंवा तो अभ्यास सक्सेसफुल होऊ शकतो ज्याला त्या प्रोसेसेस समजतात, त्या इम्प्लिमेंट करून घेता येतात, त्या फॉलो करता येतात. म्हणजे मी अशा कितीतरी केसेसवर काम केलं की ज्या केसेस एरवी वाटताना, म्हणजे मीच जेव्हा त्या केसवर काम करायला सुरू केलं तेव्हा मला असं वाटलं होतं की आज खालीच आहे माझा हात, म्हणजे माझ्या हातात काहीच लागणार नाही असं. आणि नंतर त्या केसेसने प्रचंड मोठे धमाके केलेत. म्हणजे अगदी मराठी चित्रपटसृष्टीतले काही विषय मी हाताळले आहेत. त्याच्या आधी मी काही मेजर इन्व्हेस्टिगेशन्स केलेत की ज्याच्याशी महिला अत्याचाराशी रिलेटेड विषय आहेत की ज्यात खूप लोक अंगावर सुद्धा आली. माझ्या काही पोलीस अधिकाऱ्यांना मी अशा पद्धतीने थेट अंगावर घेतलंय, काही पॉलिटिशियन्सना अशा पद्धतीने अंगावर घेतलं की त्यांनी माझ्यावर अगदी वाईट पद्धतीने मला ट्रीट करायचा प्रयत्न केला, धमक्या द्यायचा प्रयत्न केला. सो प्रोसेस जर तुम्ही ठरवली एखाद्या गोष्टी, आणि कुठलीही गोष्ट सुरू करताना त्याचा बेसिक अभ्यास करायला लागतो. म्हणजे आता मला जर एखादं नवीन बीट मिळतं किंवा मला जर एखाद्या नवीन विषयावर काम करायला मिळतं तर त्या विषयाला हात घालायच्या आधी किमान त्या विषयाची बेसिक माहिती करून घेणं, ते वाचणं, त्याचं बॅकग्राऊंड तयार करणं, ते सगळं ऑन पेपर लिहून काढणं वगैरे, ह्या सगळ्या प्रोसेसेस असतात. या प्रोसेस जो जर्नलिस्ट नीट पद्धतीने फॉलो करतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या गोष्टींच्या पाठीशी काय असलं पाहिजे की हे सगळं एथिकल आहे की नाही. हे जर एथिकल नसेल तर ते, म्हणजे मी जनरली माझ्या भाषेत बोलताना किंवा माझ्या संस्थेत जेव्हा बोलतो तेव्हा मी म्हणतो की कुठलीही बातमी किंवा कुठलाही विषय आपण जेव्हा हाताळतो तो तुमच्या संस्थेच्या कोअर व्हॅल्यूशी अलाइंड आहे की नाही, हे सर्वप्रथम बघितलं पाहिजे. बाकी नंतर येणारा त्याचा इम्पॅक्ट, त्याचा होणारा गाजावाजा, त्याच्याने तुम्हाला मिळणारे फायदे, कमर्शियल सक्सेसेस, या सगळ्या गोष्टी नंतर येतात. त्याच्यातली कोअर व्हॅल्यू, त्याच्यातलं एथिक्स, हे मला वाटतं सगळ्यात बेसिक गोष्ट आहे पत्रकारितेची. आणि तिथूनच पत्रकारितेचा उगम झाला आहे, तिथूनच सुरुवात झाली आहे. म्हणजे ज्यांनी आत्ता हे एक असं क्षेत्र आहे की जे क्षेत्र आलंच आहे समाज प्रबोधन किंवा या अनुषंगाने. म्हणजे आपण अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून विचार केला, खूप मोठमोठे बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा पत्रकारिता केली. तर हे कुठून आलंय, तर त्याचं सोसायटी फर्स्ट असा अप्रोच आहे. सो तोच पहिले असला पाहिजे. जर तो ठेवून जर तुम्ही सगळ्या अँगलने काम करायला गेलात तर मग मला वाटतं खूप काही वेगळं थेरॉटिकल जर्नलिस्टिक नॉलेज घेण्याची गरज लागत नाही. ते जर क्लिअर असेल तुमचं तर बाकीच्या गोष्टी प्रोसेस फॉलो येते, त्याच्या मागून येते. आता तुम्ही उल्लेख केलात की ह्या पत्रकारितेचा जो जॉब आहे तो जोखमीचा आहे. म्हणजे जेवढं तुम्ही सत्य मांडाल तेवढं काही लोक असतात की ज्यांना ते मांडलेलं नको असतं, कदाचित त्यांचे लागेबंदे असतात त्याच्यामध्ये. तर या बाबतीतला काही एखादा अनुभव किंवा किस्सा की अगदी असं वाटलं होतं की बापरे हे जास्तच होते, म्हणजे किंवा कोणी थेट धमकी देणं किंवा आजूबाजूच्यांना तुमच्या काही तसं त्रास किंवा बऱ्याच गोष्टी आहेत. आता त्यातला एक मी तुम्हाला मुंबई आहे म्हणून जनरली मुंबईची रिलेटेड एक विषय सांगेल की मुंबईत आपल्याला मुंबई एअरपोर्टच्या आजूबाजूला प्रचंड झोपडपट्टी आहे, आपल्याला माहिती आहे. जवळपास म्हणजे मी हे जेव्हाचा विषय सांगतो तेव्हा तिथे 6,000 झोपड्या होत्या.
ओके. आणि त्या एअरपोर्टच्या परिसरात असलेल्या आहेत, म्हणजे त्यातली काही लँड एअरपोर्ट को ओन करते वगैरे अशा स्वरूपाच्या आहेत. आणि त्याच्यावर अर्थात कितीतरी वर्षापासून त्या बिल्डरांचा डोळा आहे आणि त्यांना ती जागा हवी आहे. एअरपोर्टच्या बाजूची जागा आज त्याला काय व्हॅल्युएशन आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. बरोबर. की आपण सोन्याची कम्पेअर करतो जनरली घरांच्या किमती, पण ते सोन्यापेक्षा पलीकडे गेलंय केव्हाच. तर तिथे काही बिल्डरांचा आणि एका राजकारण्याचा त्या जागेवर डोळा होता आणि तिथे त्यांना प्रचंड मोठा एक प्रकल्प राबवायचा होता. मग त्यांनी काय केलं की त्या एरियातल्या झोपडपट्टीतल्या लोकांना सगळ्यांना एकत्र बोलवायला सुरुवात केली. आता त्या झोपडपट्ट्यांमधल्या लोकांना एकत्र आणणं एवढं सोपं नाही. तिथे वेगवेगळे गट असतात, पॉलिटिकल पक्ष असतात वगैरे वगैरे. आणि अल्टिमेटली मेन ग्लू काय असतं तर पैसे हे ग्लू असतं. तर त्यांनी एक योजना आखली आणि त्यात असं ठरवलं की आपण प्रत्येक झोपडीधारकाला 40 लाख रुपये देऊ. तर ही मी तुम्हाला सांगतो हे 2010 वगैरे असेल, 9-10च्या दरम्यान वगैरे. तर प्रत्येक झोपडीधारकाला 40 लाख रुपये, टोटल झोपड्या 6,000. म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट काय असणार विचार कर त्यावेळेसची. मग असं सगळं प्लॅन सुरू होतं. मग हे कोण करणार हे सगळं? तर कोणीतरी असा माणूस पाहिजे की ज्याचं ऐकलं पाहिजे त्या एरियातल्या लोकांनी. मग थेट त्या परिसरातला एक असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस त्यालाच थेट इन्व्हॉल्व करून घेतलं त्या प्रोसेसमध्ये. आणि मग त्याने काय करायचं की त्याने आणि तिथले काही नगरसेवक, काही आमदार वगैरे, त्यांनी त्या एरियातल्या लोकांना पोलीस कमिशनरच्या केबिनमध्ये आणायचं आणि तिथे या सगळ्या डीलच्या मिटिंग्स व्हायच्या. मला याची माहिती मिळाली. मग मी त्या झोपडपट्ट्यांमध्ये जायला लागलो. तिथे ते लोक बसतात ना बाहेर वगैरे. मी जवळपास 8 ते 10 दिवस त्या झोपडपट्ट्यांमध्ये फिरायचो, तिथल्या लोकांकडून हे घ्यायचो, सो दॅट माझा चेहरा त्यांना फॅमिलियर व्हायचा. आणि आता जरा मी असं जरा गुबगुबीत वगैरे दिसतो तेव्हा मी अगदी सडसडीत असायचो. तुझ्यासारखी अशी म्हणजे नीट दाढी कोरलेली नाही, पण अशी कशी तरी वाढलेली दाढी असायची. त्यामुळे फार काय मी झोपडपट्टीतल्यापेक्षा वेगळा दिसत मॅच व्हायचो त्या याच्यामध्ये. तिथे जाऊन मी हे करायचो. नंतर मग जेव्हा मला कळलं की आज पण मीटिंग आहे ACPकडे, तिथे मी गेलो मीटिंगमध्ये त्या. आणि मी कॅमेरा घेऊन गेलो होतो. तेव्हा काही इतके ॲडव्हान्स असे लपवलेले वगैरे कॅमेरा नसायचे. आणि मी तर प्रिंटचा माणूस होतो, त्यामुळे काही असं हे नाही. DNA नावाचं एक इंग्रजी वर्तमानपत्र होतं, त्या वर्तमानपत्रासाठी मी तेव्हा काम करायचो. मग मी तिथे गेलो आणि तिथे तो प्रयत्न केला कॅमेरा हे करायचा. तो कॅमेरा मला असं लक्षात आलं की तो काही वर्कआउट होत नाही. आणि मग माझ्याकडे ब्लॅकबेरी फोन होते तेव्हा. तर ब्लॅकबेरी फोनचा कॅमेरा मी व्हिडिओ कॅमेरा ऑन केला आणि तो खिशात ठेवला, पण तो खाली जाईल कारण की तो छोटा असायचा फोन. तर तो काही ते लेन्स आणि हे काही मला मिळत नव्हतं. मग मी ते कसं तरी करून असा हात वर करून हात बांधून वगैरे, आणि मी ते सगळे झोपडपट्टी धारक असे त्या केबिनमध्ये ACPच्या जवळपास 30-40 लोक त्यांच्यामध्ये. तर प्रचंड रिस्क होती ही की कारण की तो सापडलं असतो मी तिथे शूट करताना तर वाटत. आणि ACP महोदय थेटच सांगत होते की कोणी मध्ये आलं तर त्यांना थेट मारून टाका. बापरे. किंवा ते जे काही त्याचं पुढचं होईल ते मी बघून घेईल, तुम्हाला मी 10,000 रुपये डुप्लिकेट रेशन कार्ड काढून देईल वगैरे वगैरे. आणि मग याच्यात जी लोक इन्व्हॉल्व आहेत ती लोक फार डेंजर आहेत वगैरे, ते हिशोब करून टाकतील सगळ्यांचा वगैरे. एक शिवसेनेचा नगरसेवक पण होता तिथे बसलेला, तो पण सांगत होता की कोणी मध्ये आलं तर त्याला डायरेक्ट ठोकून काढायचा वगैरे, बाकी साहेब बघून घेतील वगैरे वगैरे. हे सगळं शूट केलं मी. ओके. एकदम प्रॉपर शूट झालं ते सगळं. आणि मी तिथून बाहेर पडलो आणि मग मी आमच्याकडे इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये एक बेसिक रूल असतो जो सकाळमध्ये सुद्धा आहे. म्हणजे मला वाटतं सकाळी एकमेव वर्तमानपत्र आहे की जिथे हा रूल आहे की ज्याच्या विरोधात बातमी आहे त्याचा सुद्धा कोट लागतो आम्हाला. म्हणजे की त्याला त्याची बाजू समजून घ्यायची. त्या कराडे नावाचा तो ACP होता, त्याला फोन केला, त्याने मला हेच लावलं नाही, म्हणजे काय तो उभंच केलं नाही की हे असं काही झालं वगैरे वगैरे. आणि त्याला हे इमॅजिनच नव्हतं होऊ शकत की मी शूट केलंय सगळं त्या काळात. आणि असं काही अपेक्षितच नव्हतं त्याला. त्याने काही कोट दिला नाही. पण मला असं वाटतं, मी तेव्हा खारघरला राहायचो, तर ते माझ्या मागे माणसं पाठवायचे आणि मी ते खारघर स्टेशनवर, ते पैसे लिमिटेड असायचे ना, तर मी ते स्टेशनवरून घरापर्यंत जवळपास 3-1 किलोमीटर वगैरे असेल घर माझं, 3-4 किलोमीटर, ते चालत जायचो रात्री उतरलं की. नाही आपण कसं जर्नलिस्ट लोक आम्ही उशिरा वगैरे जातो 9-10 वाजता. तर मला असं वाटायचं की सतत कोणीतरी फॉलो करतंय. मग 1-2 वेळा मला काही लोकांचे फोन आले की ही स्टोरी ड्रॉप कर. आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ती स्टोरी दणदणीत छापून आली. DNA ला पहिल्या पानाला फ्लायर होती ती. 8ही कॉलम जेव्हा वापरतात पहिल्या पानाचे हेडलाईन, त्याला फ्लायर आमच्या भाषेत आम्ही म्हणतो. तर ती फ्लायर लागली बातमी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी झोपेतून उठायच्या आधीपासून माझ्या घराच्या बाहेर कॅमेरे उभे होते माझा इंटरव्ह्यू घ्यायसाठी, मीडिया सगळा. आणि कारण की लाईव्ह फुटेज
असलेल्या बातम्या खूपच कमी असायच्या. आता जसं एकदम इझिली पटकन CCTVचं फुटेज मिळालं, याचं फुटेज मिळालं आणि एक ACP सापडलाय थेट तुमच्या हातात, काही पॉलिटिशियन्स सापडलेत आणि 2-5 हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे वगैरे वगैरे, तर तो अशा स्वरूपाचं इतकं बंपर काय म्हणतात हे मूल्य असलेली footage, बातमी. हां, ती तशी बातमी सहसा मिळायची नाही. आणि मला त्या दिवशी दिवसभर म्हणजे जवळपास सगळ्या चॅनल्सने माझे बाईट्स घेतले. सगळेजण फुटेजसाठी मागे लागले होते, कारण की प्रत्येकाला ते फुटेज हवं होतं. मग ते सगळं फुटेज लोकांना देणे आणि त्या 8-10 दिवस मी प्रचंड तणावात होतो, कारण की चारही बाजूने प्रेशर येत होतं. काही प्रमाणात पोलिसांकडून सुद्धा प्रेशर होत होतं, कारण की पोलिसांचाच माणूस होता. नंतर त्याची इन्क्वायरी सुरू झाली. इन्क्वायरीमध्ये कोण असणार, तर मी सगळं उकरून उभं केलं आहे, त्यामुळे त्या प्रत्येक इन्क्वायरीच्या फेजमध्ये मला पुढे जायला लागलं हे. आणि जेव्हा नंतर लक्षात आलं, प्रचंड संपत्ती सापडली त्या अधिकाऱ्याकडे. त्याच्यावर रेड झाल्यानंतर तो जॉबमधून त्याला हे केलं, म्हणजे बडतर्फच होता. म्हणजे अलीकडे खूप उशिरा, एक 4-5 वर्षापूर्वीपर्यंत कोकण भवनला एक लास्ट केसचं हिअरिंग होतं, त्याला मला बोलावलं होतं. तर मी त्यांना ओळखू शकत नव्हतो, इतकी त्यांची वाईट परिस्थिती झाली होती, जर्जर अवस्था, कारण की ती नंतर नोकरी गेली आणि वगैरे वगैरे. पण ओव्हरऑल त्याचा जो इम्पॅक्ट होता तो इतका लार्जेस्ट स्केलवर होता की त्या बातमीनंतर लोक मला ओळखायला लागली की नाही, या माणसाने अशा स्वरूपाची बातमी केली. आणि थ्रू आउट मीडिया, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे कॉन्टेंटला, जसं आज सोशल मीडियावर आपण म्हणतो ना की कॉन्टेंट जर तेवढा तगडा असेल तर त्याला काही बंधन नाही राहत. ते सगळेजण मागतात तुमच्याकडे, कारण तो हवा असतो प्रत्येकाला. मग त्यासाठी तेवढं प्लॅनिंग लागतं, त्यासाठी थोडे हे लागतं. तर अशा रिस्क असलेल्या, नंतर गोवंडीची एक केस आहे, त्या गोवंडीच्या केसमध्ये तर मी समोरच थेट, म्हणजे लोक अंगावर झाली माझ्या तिथेच हे करताना. तर तो पण किस्सा मी अनुभवला. फील्डवरच अंगावर आला, कारण तो होताच असा. तुला गोवंडीचा एरिया तुला माहिती आहे कशा स्वरूपाचा एरिया आहे तो. तर मला सुद्धा माहित नव्हतं की गोवंडी आपण असं बघतो की थोडासा मुस्लिम बहुल भाग, तिकडे गर्दी आहे, जनरली आतमध्ये कोणी जात नाही त्या एरियाच्या. आणि याच्यामध्ये मला एक दिवस एका महिलेने फोन करून टिप दिली. तिला कुठून माझा नंबर मिळाला मला माहीत नाही. तिने टिप दिली आणि तिने माझ्या एका सहकार्याला पण फोन केला होता. त्याने पण मला सांगितलं की अशी अशी बातमी आहे, तू जा तिकडे. काय तर फिमेल फिटस आहे म्हणून अबॉर्शन केलं, असं इतकं सिम्पल हे होतं. म्हणजे मी तेव्हा मला ज्या लोकेशनवर यायला सांगितलं तिथे गेलो. मी जवळपास 4 तास मी तिथे उभा होतो, हातात काहीच नाही. म्हणजे मगाशी तुला उल्लेख केला ना की काय स्टोरी कशी स्टँड करायची, की कोणीतरी म्हणते की चला फिमेल फिटस अबॉर्शन झालंय, काय करायचं मग आता पुढे, काय गुन्हा आहे, ओके, स्टँड कशी करू स्टोरी? काही स्टँड होत नाही स्टोरी. मी तिथे नुसता उभा होतो, नुसता बसून होतो, काही हातात लागत नव्हतं, कुठलाही फोन येत नव्हता, काही नाही, काहीच नाही. परत 3-4 तासानंतर फोन आला की हॉस्पिटलमध्येच ते फिटस ठेवलेलं आहे आणि तुम्ही आतमध्ये जा, तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. म्हटलं कसं, कुठल्या हॉस्पिटलमध्ये, ते गोवंडीसारख्या एरियात जायचं रिस्क आहे. तरी हिंमत केली, आपला खिशातला फोन काढला, वर चढलो. राईट साईडला 2 महिला बसल्या होत्या, फोनवर काहीतरी खेळत होत्या. मला त्यांनी लोकेशन सांगितलं होतं की कसं आहे. थेट दवाखान्यात घुसलो. लेफ्ट साईडला ओटी होती आणि ओटीमध्ये असं फुल्ली ग्रोन 9 महिन्याचं बाळ एका अशा परातीमध्ये, त्या ट्रेमध्ये ठेवलं होतं. त्याचे फोटो काढले. येताना परत पूर्ण हॉस्पिटल शूट केलं. खाली आलो, अगेन स्टोरी स्टँड होत नाही की कुठल्या बेसिसवर करू. ते असं म्हणू शकतात की हे बाळ आधीच मेलेलं होतं वगैरे वगैरे, खूप गोष्टी होतात. मग तिथे परत उभं राहिलं. तसंच त्या 2 ज्या बसलेल्या महिला होत्या, त्यातली एक महिला, एक बुरखा घातलेली महिला आणि एक पुरुष, हे 3 जण थोड्या वेळाने खाली उतरले. त्यांच्या हातात बॅग्स होत्या आणि त्या बॅगमध्ये मधून पाणी टपकत होतं. तर मला लक्षात आलं की याच्यात ती बॉडी, त्या बाळाची बॉडी, आणि हे बहुतेक डिस्कार्ड करायला चालले. तर मी ते कॅमेरा ऑन केला मोबाईलचा आणि ते उतरतायत, ते रिक्षा थांबवली त्यांनी, रिक्षामध्ये बसतायत वगैरे, असं सगळं शूट केलं. ते रिक्षा पुढे निघाली. मी पण पटकन दुसरी रिक्षा धरली. ते मातकूर स्टेशनला गेले. स्टेशनला गेलं, बुरखा घातलेली महिला तिकीट काढायला गेली, दुसरी महिला तशीच हातात हे. तिथे जाऊन बघितलं, म्हटलं अरे चायला, ही लेडीज कंपार्टमेंटमध्ये. माझ्या डोक्यात असं होतं की मला तिथे लक्षात येतं, तिने सांगितलं की तिला वाशीचं तिकीट पाहिजे रिटर्न. तर वाशीचं तिकीट म्हटलं म्हणजे हे जाता आता वाशीच्या खाडीत टाकणार आणि मी ते शूट करेल. पण शूट केल्यानंतर ही बॅग कशाची फेकली, तर रोज किती लोक समुद्रात काय नाही फेकतात. ते एवढंचं बाळ कुठे मिळणार आहे त्या सगळ्या ह्याच्यातून, स्टँड होत नाही स्टोरी.
काय वाटलं माहीत नाही त्या दरम्यान. तिथून मी स्टेशन, ती दुसरी बाई तिकीट काढत होती, मी थेट कॅमेरा ऑन केला आणि त्या बाईजवळ गेलो, म्हटलं सांगायचं काय आहे वगैरे असं. मी त्याशी डायलॉग करायला, तिने एकदम झटापट करायला सुरुवात केली. नशिबाने माझ्या एक पोलीस कॉन्स्टेबल दिसला मला तिथे. मग मी त्याला बोलावलं, त्याला सांगितलं की मला याच्यात काय आहे ते माहिती आहे, मी सकाळपासून कसा फॉलोअप घेतो वगैरे वगैरे. त्याने मला घेतलं, तिला पण धरलं, त्या बुरखेवाल्या महिलेला बोलावलं, दोघांनाही त्या रिक्षामध्ये बसवलं, मला रिक्षात पुढे बसायला सांगितलं, तो त्याच्या बाईकवर, आणि मग तो मला परत त्या दवाखान्यात घेऊन गेला. अच्छा. म्हणजे इथे दवाखाना आहे आणि दवाखान्याच्या अपोजिटला पोलीस चौकी होती. म्हणजे दवाखान्याच्या म्हणजे पोलीस चौकीच्या समोरच गुन्हा घडला हे चालू आहे. हां. आणि अगदी राजरोसपणे. आणि यू वोंट बिलीव्ह, मला जवळपास 2-2.5 तास त्यांनी तिथं बसून ठेवलं, काहीच करू देत नव्हते. अच्छा, हे मिळून पण सगळं, हे मिळून पण सगळं, ते काहीच करायला तयार नाही कोणी. मग तो तिथला अंमलदार आला, तो मला म्हणे, अरे सर काय असेल तुमचं ते निपटून टाका पटकन आपसात. तुम्ही म्हटलं हो कसं काय बोलता तुम्ही, हे काय आपसात निपटायचा काय विषय आहे, आपसातलं काय, कसं काय हे करायचं, ॲडजस्ट कसं करायचं. हे कोणीतरी एका पक्षाचा माणूस आला, तो पण सांगतो की ते काय असेल ते सांगा त्यांना, ते काय ते तुमचं करून टाकतील, देऊन टाकतील काय तर तुम्हाला. म्हटलं अरे काहीतरी अत्यंत भीषण आहे हे, आणि तुम्ही याच्यासाठी कशी काय पैशाची भाषा आणि या गोष्टी असू शकतात, हे कोणीच हे करायला तयार नाही. R.R. पाटील त्यावेळेस मला वाटतं गृहमंत्री होते. मी खूप फोन केले R.R. पाटलांना त्या दिवशी, त्यांचा खूप वेळ फोन लागत नव्हता. मग मी काय माझ्या मित्रांना सांगितलं की त्यांना सांगतो, कुठे आता गृहमंत्री होते ते, बैठकीत असतील कुठेतरी. आणि मग थोड्या वेळाने त्यांचा फोन आला मला की अरे कशासाठी एवढं, म्हणजे एवढा पॅनिक त्याला फोन करायला लागला इतके. तर मी म्हटलं आबा मी अशा अशा ठिकाणी आहे आणि तुमचे पोलीस मला दे म्हणे फोन. तो पोलीस काय फोन घ्यायला तयार नाही. R.R. पाटील. मग मी त्यांना सांगितलं अरे घे, तुला त्रास होईल नाही घेतला असतं. आणि मग आबांनी त्यांच्या शैलीत, आबा तसा माणूस एकदम जोरदार, त्यांनी त्यांच्या शैलीत त्यांना हे केलं. मग तेव्हा कुठे मला त्यांनी तिथून उचललं आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनला नेलं. आणि मी म्हटलं की हे एवढंसं दिसत नाही, आपल्याला हे नीट बघायला पाहिजे. मी त्या डॉक्टरला धरून आणायला सांगितलं, मी त्यांच्यासोबत गाडीत बसून तिथे गेलो, डॉक्टरला पकडून आणलं. आणि मग आम्ही BMCच्या पथकाला सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या परिसरात आम्ही रेड्स केल्या. आणि असं लक्षात आलं की गोवंडीच्या या सगळ्या आतल्या एरियामध्ये सगळे डॉक्टर्स फक्त एवढंच काम करतात, यांचे जागोजागी एजंट्स आहेत. आणि तुमच्या पोटात वाढणारं भ्रूण जर मुलगी असेल तर तिचा तिथे जाऊन तुम्हाला गर्भपात करता येतो. आणि हे खूप मोठं रॅकेट आहे. सगळ्यांच्या हॉस्पिटल्समध्ये त्या सगळ्या बादल्यांमध्ये याच्यामध्ये अशी कितीतरी हजारो भ्रूण सापडतील. 40 दवाखाने आम्हाला तिथे सापडले. आणि त्या 40 दवाखान्यांमधून इतकी म्हणजे काय आता ते मांडू शकत नाही अशा स्वरूपाचं वास्तव होतं. जेव्हा संध्याकाळी पोलीस म्हणले की हे ठीक आहे झालं सगळं, आता याच्यात काय कारवाई कशी करायची, पोलीस टेक्निकल गोष्टींमध्ये काय पद्धतीने तुम्हाला हे करू शकतात, तर मी तेव्हा सांगितलं की ठीक आहे कोणी नाही करत, मी फिर्यादी बनायला तयार आहे. मग त्या प्रकरणात मी फिर्यादी झालो. मी तक्रार दाखल केली ऑफिशियली, त्या सगळ्याच्यावर कारवाई करायला लावली. आणि दुसऱ्या दिवशी ती टाइम्सला होतं मी, त्यामुळे टाइम्सला पेज 1ला बातमी आली. अनायसे त्यावेळेस अधिवेशनाचा पहिला दिवस होता तो, आणि दुसऱ्या दिवशी अधिवेशनात ती बातमी प्रचंड गाजली. आणि त्या बातमीचा इम्पॅक्ट असा आहे की त्याच्यानंतर स्त्री भ्रूण हत्येच्या विषयात सरकारने कायदा बदलला आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने पावलं आम्ही उचलणार आहोत. असं दुसऱ्या दिवशी मला मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं. त्यांनी ते पाहिलं. तो इतका धिप्पाड माणूस पृथ्वीराज चव्हाण, त्यांच्या अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी येईल का काय असं वाटत होतं मला तेव्हा जेव्हा बोलत होते तेव्हा. त्यांनी कौतुक केलं खूप चांगलं. कोर्टाने पण खूप चांगलं कौतुक केलं. पण नंतर त्या आरोपींना सोडायला लागलं तेव्हा कोर्टाने असं स्पष्टपणे म्हटलं की ह्या पत्रकारांनी या विषयामध्ये ज्या पद्धतीचं काम केलं होतं तेवढं जर प्रामाणिकपणे काम पोलिसांनी केलं असतं तर कदाचित हे आरोपी सुटू शकले नसते. आणि तेव्हा ते जे मी पोलीस स्टेशनच्या बाहेर उभं होतो, जवळपास त्या सगळी ती सगळी डॉक्टर कम्युनिटी होती हा सगळा धंदा करणारी, ते सगळे डॉक्टर माझ्या अंगावर आले ते. की मला काय करा, म्हणजे मला त्यांनी थेट तिथं ऑफर दिली की 15 लाख रुपये पर डॉक्टर पैसे द्यायला तयार होते मला ते. बापरे. ते ओपन ऑफर होती. मला ते तिथले जे लोकल पॉलिटिशियन्स होते ते सांगत होते की पटकन सॉल्व्ह करा तुमचा आयुष्याचा विषय सॉल्व्ह. म्हटलं तर कशी चर्चा करता. आणि त्यावेळेस मी तरुण होतो, माझं रक्त गरम होतं, असलं काही प्रलोभन पटकन काम करत नाही अशा वेळी. आणि त्या ह्याच्यात तो सगळा विषय होता आणि इतकं प्रेशर होतं की मला पोलिसांच्या गाडीने मला त्यांनी चेंबूरपर्यंत सोडून दिलं. मग मी नंतर माझ्या एक ओळखीचा टॅक्सीवाला होता त्याला बोलावलं आणि नंतर त्याच्या टॅक्सीत बसून
बाहेर पडलो त्या एरियाच्या. तर असे कितीतरी प्रसंग येतात. त्या बाईशी आणि त्या डॉक्टरशी दोघांशी पण मी बोललो ते जेव्हा. आणि मला ते माहीत नाही, मला ती सवय लागली होती, मी ते रेकॉर्ड करत होतो दोघांचे. त्यांनी कन्फेस केलं त्यांनी काय गुन्हा केला. ती स्पष्ट बोलली की मला आधी पण 2 मुली आहेत आणि मला तिसरी मुलगी तर मुस्लिम बाई होती ती, आणि बोलली दुसरी नको आहे आणि मला ना दुबईला जायचं आहे, माझा नवरा मला दुबईला नेणार नाही जर माझ्याकडे तिसरी मुलगी असेल तर वगैरे, अशी केस होती. आणि डॉक्टरने ॲडमिट केलं मला ऑन कॅमेरा. माझ्याकडे आत्तासुद्धा त्याचं ओरिजिनल फुटेज आत्ता माझ्या लॅपटॉपवर आहे. मी रिसेंटली आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना एक ट्रेनिंग म्हणून हे दाखवण्यासाठी ते रिसेंटली फुटेज शोधून काढलंय. तर त्यात त्यांनी ऑफिशियली ॲडमिट केलं ऑन कॅमेरा की त्याने गुन्हा केलेला आहे म्हणून डॉक्टर. ओके. पण तरीसुद्धा काय होतं की नंतरचे जे लूप होल्स होते, म्हणजे मी CD मध्ये कॉपी करून त्याच्यातले व्हिडिओज दिले वगैरे, त्यात बऱ्याच प्रमाणात पोलिसांनी ज्या पद्धतीची हेराफेरी केली. दुसरं काय होतं की मला माहीत नाही, आता मी काही गेल्या 10 वर्षात त्या एरियामध्ये गेलो नाही, पण कशावरून म्हणजे अगदी परवाचं, म्हणजे कदाचित उदाहरण चुकत असेल, परवाचं सांगतो मी. परवाना इथून जाताना दादरला भाजी मार्केटला गेलो होतो. तर ते आपलं फुलमंडीचा ब्रिज उतरलं की लेफ्ट साईडला सगळी भाजीवाले बसतात. तर ती एक गाडी आली महानगरपालिकेची आणि सगळे भाजीवाले गायब झाले. मला भाजी मिळत नव्हती. तर जे ऑफिशियल एक म्हणजे प्रॉपर दुकान आहे जिथे कांदे लसूण वगैरे मिळतात, तेवढंच ओपन होतं. मी तिथे गेलो, कांदे लसूण घेतले आणि फक्त वळलो असा की तर गाडी गेली आणि सगळी दुकानं तशीच होती. म्हणजे जेवढी दुकानं एरवी असतात तेवढी दुकानं. बरं हा किती वेळ असेल? 1-1.5 मिनिट 2 मिनिट याच्यापेक्षा जास्त किती वेळ लागणार? कांदे 2 किलो कांदे घ्यायला किती वेळ लागणार असा? तेवढ्या वेळात मी मुद्दाम ना परत पूर्ण ब्रिजपर्यंत चालू केलं. एव्हरीथिंग वॉज रिएस्टॅब्लिश्ड. तर ही दुकानं बंद झाली असतील का? नाही, नसती झाली. पण मग आपल्या इथल्या यंत्रणेने, आपल्या व्यवस्थेने त्यासाठीची काही नियमावली केली आहे, त्याच्यावर रेग्युलर चेक आहे, कोणीतरी जातंय, परत कोणीतरी बातमी केली आहे, कोणीतरी तो विषय फॉलो केला आहे, किंवा यंत्रणेनेच काहीतरी एक स्वरूपाचं स्टँडर्ड सेट करून दिले आयुष्यात, तर असं होत नाही आपल्याकडे. हे दुर्दैव आहे, पण असंच होतं. त्यामुळे काय होतं की हे बंद नाही झाले, हे आपल्याला वाटत असेल. मग ते RR पाटलांचा उल्लेख निघाला म्हणून डान्स बार बंद झाले, खरंच झालेत का बंद? सगळ्यांना माहिती आहे बंद झाले नाही झाले. तर प्रत्यक्ष तसं होत नसतं. बरोबर. आपली ती व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी सिस्टीमने सुरू ठेवण्यासाठी विशिष्ट पद्धतीने काम करत असते. नाही, आणि तुम्ही आता जो प्रसंग सांगितलात तो एक प्रसंग आहे. म्हणजे असं मुंबईत गोवंडीमध्ये घडलेला, अशा कितीतरी ठिकाणी गावागावात महाराष्ट्राच्या तालुक्यात असे डॉक्टर्स आहेत आणि अशा पद्धतीच्या घटना घडतात. पण आता त्याच्यामध्ये तुमच्यासारखा जर म्हणतो ना जागल्याची भूमिका, की बाबा मला दिसतंय तर मी बोलणार त्याबद्दल, हा जर प्रकार प्रत्येक ठिकाणी जेव्हा होतो तेव्हाच ते बाहेर येतं. याचं म्हणजे पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्ते किंवा सुजाण नागरिक किंवा एखादा ॲडव्होकेट अशा लेवलला ते प्रकरण बाहेर येतं. मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही त्या ACPचा उल्लेख केलात किंवा ह्या प्रकरणात सुद्धा RR आबांचा फोन टाळणाऱ्या पोलिसांचा उल्लेख केलात की बाबा, तर हे काम जे मी आता म्हटलं आहे, ॲडव्होकेट आणि सामाजिक कार्यकर्ते आणि तुमच्यासारखे पत्रकार आणि हे सगळे करतात, हे काम पोलिसांचं आहे का मुळात, मला मी विचारतोय. आणि ही कायदा सुव्यवस्था ठेवणं, अपराध गुन्हा घडू न देणं, त्याच्यावर कारवाई करणं, आणि पोलीस काय कुठल्या दबावाखाली असतात का त्यांची मनोवृत्तीच आता अशी झाली की आपल्याला या प्रोफेशनमध्ये जाऊन हे एवढं बाजूला घेऊन निघायचं आहे, मग त्याच्यात थोडंसं जेंटलमन, थोडासा काय, म्हणजे मला पोलीस हे माझ्यासाठी खूप मोठं कोड आहे. नेमकं काय असतं? मला अगदी स्पष्टपणे वाटतं की आपल्या इथला जो कायदा आहे ओव्हरऑल, एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही पोलीस कायदा, आता आपण त्याचं नाव बदललंय, पोलीस ऍक्ट, तर ते ब्रिटिशांनी लागू केलेला कायदा आहे. तो त्यांनी तेव्हाच्या परिस्थितीनुसार लागू केलेला जो काही कायदा होता तो कायदा, आणि आताही त्याच्यात मला वाटत नाही की फार काही ग्रेट आपण बदल केलाय. आपल्या सरकारांना, म्हणजे आपल्या पॉलिटिशियन्सना, ब्युरोक्रेट्सना नवीन काम करण्यापेक्षा किंवा नवीन गोष्टी तयार करण्यापेक्षा जुन्या गोष्टींची नावं बदलायला आवडतात. फार त्याच्यासाठी होमवर्क वगैरे करायला लागत असेल तर तसं काही कोणी करायला जात नाही. बरोबर. आणि पोलीस कायद्याचं सुद्धा स्वरूप तशाच स्वरूपाचं आहे. जे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन तुम्ही म्हणताय की काहीतरी होतंय त्याच्या आधीच मला 4 गोष्टींची हे करू दे, खातरजमा करून घेऊ दे, तर अशा स्वरूपाने हे दल कामच करत नाही.
इथे मेजॉरिटीली गुन्हा घडल्यानंतरचाच प्रोटोकॉल सगळा माहिती आहे. गुन्हा घडूच नये याच्यासाठीची खूप काही प्रोसेस नाही आहे. काही चांगले अधिकारी प्रत्येक गोष्टीत अपवाद असतात, तसे याला सुद्धा काही लोक अपवाद आहेत. त्यात ती काही लोक प्रयत्न करतात, त्यांच्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करतात. पण जर ओव्हरऑल सिस्टमिक अप्रोच म्हणून जर आपण त्याचा विचार केला तर तसा अप्रोचच आपल्याकडे नाही की खूप प्रिव्हेंटिव्हली आपण काहीतरी आधीच करून ठेवलं पाहिजे. तर एकदम स्टँडर्ड प्रोसेस आहेत मग त्यातल्या. म्हणजे काय, तर आता काय गणपती आहे, दिवाळी आहे, मोठी सण येणार आहेत, गर्दीच्या ठिकाणं तयार होणार आहेत, तर तेव्हा आपल्या इकडले जे काही छोटे मोठे चिटपाखरं असतात सगळी, पाकिटमार वगैरे वगैरे, त्यांना उचलायचं, त्यांना ते 8 दिवस करायचं, काय 144 लागू करायचं वगैरे वगैरे, ह्या प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून धरू शकता तुम्ही. पण त्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी कुठल्याही पद्धतीने सपोर्टिव्ह ॲक्शन म्हणून काम करत नाहीत. सो त्याच्यासाठी जो प्रोटोकॉल डिसाइडेड असायला पाहिजे किंवा त्याच्यासाठीची जी सिस्टीम असायला पाहिजे तसली ॲक्टिव्ह सिस्टीम आपल्या कायद्यात नाही आहे. आणि तोच अप्रोच पोलिसांमध्ये सुद्धा आला आहे. आणि राहिला मुद्दा तर पोलीस हे तुम्ही म्हणालात की कोड आहे, तर मी पूर्ण दोष पोलिसांना पण देणार नाही. तुम्ही जर पोलिसांकडून, म्हणजे आता सगळ्यात मोठा जर चॅलेंज कुठलं असेल तर पोलिसांमध्ये होणारा भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठ्या सगळ्या गोष्टींचं मूळ जे आहे ते पोलीस खात्यात असणारा भ्रष्टाचार हे आहे. भ्रष्टाचार काय फक्त पोलीस खात्यात आहे अशातला भाग नाही, पण त्यांचा लोकांशी येणारा संपर्क हा प्रचंड असतो. आणि ती थोडीशी लाईफ अँड डेथ सिच्युएशन असते. बहुतेक ठिकाणी लोक अशा पद्धतीने फसलेली असतात त्याच्यात, त्यामुळे त्यांना सहज ते लोकांकडून एक्सटॉर्ट करणं सोपं जातं त्या प्रोसेसमध्ये. पण त्यांनी ते करू नये याच्यासाठीची आपली सिस्टीम काय, ती पोलीस राहतात, त्यांची घरं पाहिलीत का तुम्ही कधी? त्या पोलिसांना मिळणारे पगार पाहिलेत का तुम्ही? त्यांच्या मुलांना मिळणारे शिक्षणाची क्वालिटी बघितली आहेत का तुम्ही? त्यांना कुठल्या पद्धतीच्या गाड्या, म्हणजे तुम्हाला सांगतो मी अमरावतीमध्ये माझ्याकडे क्राईम बीट होतं आणि मी आपल्या त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या वगैरे चौक्यांमध्ये जायचो. तर ते डायरी आणि पेन जे येतात ना वर्षाला आम्हाला पत्रकार लोकांना बऱ्यापैकी मिळतात, किंवा ती आमची पेपरची रीळ असतात वाया गेलेली, म्हणजे पेपर छापून झाल्यानंतर त्याचे कागद उरतात ना, तर आम्ही तेव्हा त्याचे हे बनवायचो, त्याच्या डायरीज बनवायचो आमच्या नोट्स वगैरे घ्यायसाठी. तर आमच्याकडे ते त्याची रिक्वेस्ट करायची की ते दे इथे डायरीत लिहायला काय स्टेशनरी आम्हाला द्यायला लागायची त्यांना कधी कधी. ते आम्हाला म्हणजे ते मैत्री होते तुमची त्यांच्याशी वगैरे. म्हणजे ही जर अवस्था आपल्या सिस्टम, आता तशी परिस्थिती राहिली नाही, आता खूप सुधारली. आता ती कदाचित असं स्टेशनरी किंवा या गोष्टींकडेही नाही, पण ओव्हरऑल जर आपण त्यांना बघितलं तर कुठल्या कम्फर्ट नाही करतात. म्हणजे तुम्ही अगदी काय NYPD वगैरे सारखी उदाहरणं द्यायची, ते रेंज रोवर वापरतात, बोलायचं देता यांना. आपण काय म्हणतो त्याला पण AC नसतो, त्याचे टायर पूर्ण चपटी झालेले असतात, नीट त्याला डिझेल नाही, त्याचा मेंटेनन्स नाही. तुम्ही कशा, म्हणजे अगदी कुठल्याही डिपार्टमेंटचं का तुम्ही ST बद्दल आपण तक्रारी करतो, त्या ST त्याला बसायची सीट त्याची धड नसते आणि तुम्ही काय अपेक्षा करणार त्यांच्याकडून? सो पूर्णपणे त्यांना दोष देणं योग्य नाही. पण कुठल्याही गोष्टींमध्ये सुधारणा पाहिजे असेल तर ती खालून यायला पाहिजे, बेस आधी क्लिअर करायला पाहिजे. हे आपल्या लोकांना माहीत नाही. आपल्याला बऱ्यापैकी काय म्हणतात आयत्या नकाशावर रेखोड्या ओढण्याचं काम असेल तर ती आपली लोक चांगलं करतात. मग नाहीच फार जमलं तर नाव बदलतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. नाव बदलून टाकला की विषय सॉल्व्ह झाला असं त्यांना एक काम केल्यासारखं होतं. तुम्हाला माहिती आहे, मी एक मालिका लिहित होतो, म्हणजे सुरुवात होती, आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आतमध्ये चॅनलमध्ये बसलेला माणूस असतो जो अप्रुव्हल वगैरे करतो. तर त्याला मी स्क्रिप्ट दिलं, म्हणजे माझ्या मित्राने लिहिलं होतं, प्रशांत लोकेने. ते स्क्रिप्ट त्याला दिलं आणि आम्ही निघालो. आणि 2 आठवडे का 1 महिन्याने आम्ही पुन्हा मीटिंगला गेलो, जेव्हा त्याचे बॉसेस होते. तर त्याने सांगितलं, आम्ही ह्यांचं स्क्रिप्ट वाचलंय आणि त्याने असं मी खूप काम केलंय त्याच्यावर. मी बसलो, मी त्याला घेऊन बसलो आणि ते काम झालं. तर मला त्याच्यात चेंज थोडासा, तर आम्ही बोललो चेंज म्हणजे काहीतरी ह्याने वेगळा असा प्लॉट बदलला आहे, आम्ही एकमेकांकडे बघतोय, काहीतरी वेगळं आणतोय. ते काय माहिती ना, तो चाळीत राहतो ना, त्याचं नाव आपण संजू नाही ठेवायचं, बाबू ठेवूया, हा त्याचा चेंज होता. तर अख्ख्या रूमला असं त्याला सांगायचं होतं की मी हे काम केलंय. तसं तुम्ही म्हणताय ते नाव बदलणं हे एक काम झालं ना. मी त्यासाठी फार डोकं नाही लागत. एल्फिस्टनचं मी प्रभादेवी केलं, तर मी ते काम केलं ना. मी काम करतो बाबा, आम्ही किती काम, घरी जाऊन सांगायला वगैरे.
तुमच्यामध्ये जो पत्रकारितेतला एक कलावंत माणूस आहे, कारण तुम्ही नेहमी मला कलेला रिस्पेक्ट देणारे आणि स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व असता. तुम्ही असं कधीच मी बघितलं नाही तू कर आणि मी करतो, कारण आपण सकाळ सन्मानचं किंवा इतरही गोष्टींचं काम करतो तेव्हा. तर मुळात एखादा आर्ट तुम्ही करता का फॉलो, की चित्रकला असेल किंवा अजून काही वेगळं, किंवा मेंटल त्याच्यासाठी म्युझिक ऐकतोय किंवा अजून असं वेगळ्या पद्धतीचं विश्व तिथे माहीत नाही? आर्टचं म्हणशील तर कला क्षेत्राशी माझा कॉलेज जीवनात खूप जबरदस्त संबंध आला. मी नाटकं लिहिली आहेत, नाटकं बसवली आहेत, ती परफॉर्म केली आहेत. त्याच्याशिवाय माझा 3 तासाचा एक पूर्ण कार्यक्रम होता की ज्याच्यात अगदी म्हणजे सकाळच्या सुरुवातपासून ते रात्रीच्या, म्हणजे सकाळच्या भोपाळीपासून ते रात्रीच्या लावणीपर्यंत अशी महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा एक कार्यक्रम वगैरे. तसा मी 3 तासाचा कार्यक्रम वगैरे करायचो. त्यामुळे माझं ते इव्हेंट्स आणि त्या कलाक्षेत्राशी तसा तो संबंध आहे. पण तो आता काही तसा राहिला नाही आहे. म्हणजे तो कामाच्या निमित्ताने जेवढा येतो तेवढाच असतो. त्यामुळे मी त्या मनापासून इन्व्हॉल्व होतो. मला थेट कॉलेजमध्ये वगैरे गेल्यासारखं वाटतं कदाचित तेव्हा, जेव्हा आपण कार्यक्रम करतो तेव्हा, आणि एनर्जी वाटते मला त्या ह्याच्यात. पण वैयक्तिक आवडीचा जर विषय असेल तर मला जेवण बनवायला प्रचंड आवडतं. तो एक महत्त्वाचा विषय आहे आणि मी त्याच्यातच रमतो. म्हणजे या कामाव्यतिरिक्त जर मी दुसरं काही, मला जर आता बरं वाटत नाही आहे, माझा मूड जर नीट नाही आहे, काही नाही, तर मी काय करेन, तर मी जाताना घरी काहीतरी घेऊन जाईल आणि मग ते मी निवांत बनवत बसेल. त्यात माझं मन रमतं, मला ते आवडतं आणि माझ्या दृष्टीने तो प्रचंड मोठा स्ट्रेस बसतो. ती एक कला आहे, पाककला आपण त्याला म्हणूया. ती एक वेगळ्या पद्धतीची आर्ट आहे खऱ्या अर्थाने. स्वयंपाक करणं म्हणजे ते व्हिडिओ बघून आयतं साहित्य घेऊन ते परतणं नव्हे ना. रात्री एक भिजवून ठेवावं लागतं ना, त्याच्या मागणं सुरुवात प्रोसेस आहे, प्रोसेस सगळी माहीत असणं. तर ती आवड होती तुम्हाला, की तुम्ही मग काळाच्या ओघात आपल्याला बनवता आलं पाहिजे म्हणून ठेवलं? नाही, तसं आमच्या घरात बहीण नाही, त्यामुळे मी आणि माझा भाऊ असं आम्ही 2 जण असायचो. त्यामुळे जर सपोर्टिव्ह आईला जर समजा काही करायचं असेल, म्हणजे अगदी भांडीच घासायची असतील वगैरे, तर तिथपासूनची कामं लहानपणापासून केली आहेत मी. आणि माझी आई आणि वडील दोघे जण काम करायचे. इन द सेन्स माझे वडील दुकानात जायच्या आधी माझी आई घरी डबा बनवायची आणि तो डबा घेऊन दुकानात जायची. ती पण दिवसभर दुकानात असायची, माझे वडील पण दुकानात असायचे, मी पण दुकानात असायचो. सो मग तसं आमच्याकडे असं काही खूप काम करायला किंवा असं काही खूप घरी नोकर चाकर वगैरे असा काही विषय असण्याचं कारण नाही. बरोबर. मग त्या दरम्यान असं मग एक दिवस असं वाटलं की ते माझे वडील, आमच्याकडे जनरल तिकडे विदर्भात मटण खातात लोक बऱ्यापैकी. बरोबर. तर मग ते काहीतरी बोलले की चला आज मटण जरा घेऊन जायला पाहिजे जाताना. आणि मग तो पहिला प्रयोग झाला. घरी गेलो मी, मटण घेऊन गेलो, ते शिजायला ठेवलं. मग ते पाटा वरवंट्यावर ते सगळं ठेचायचं, असं वाटायचं. ते बघितलं होतं ना, वर्षानुवर्ष आई करते, वडील पण माझे मटण वगैरे बनवता असले तर ते स्वतः उत्साहाने एकदम करायचे. तर ते सगळं बनवण्याच्या याच्यात फक्त कांद्याचं प्रमाण खूप जास्त झालं होतं, थोडंसं गोडसर झालेलं पहिल्यांदा बनवलेलं मटण. पण ते त्यांनी हे नाही, डिस्करेज नाही केलं, गोड मानून घ्या. हा नाही, ही वॉज हॅपी की प्रयत्न केलाय, चांगलाय, हा घरी गेलाय आणि बनवलंय. तर हा डिस्क्रिमिनेशन वगैरे हे मुलींनीच करायचं काम वगैरे हे असलं काही डोक्यात नाही. तो अल्टिमेटली हे कसं असतं की तुम्ही तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुम्हाला तुमच्या घरातून तसं काही मिळतंय का, तर आमच्याकडे तसं काही मिळण्याचं काही कारणच नव्हतं. तिथे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होतं. बनवलं, लागला शॉट लागला, पण त्याच्यानंतर कधी मागे वळून पाहिलं नाही. म्हणजे बनवत गेलो परत. आणि नंतर जेव्हा मुंबईत आलो, एकटं राहायची वेळ आली, तर मला आठवत नाही मी एकही वेळा कधी की कुठेतरी मेसचा डब्बा लावलाय, रेडी जाऊन जेवलोय वगैरे असलं काही प्रकार मी केले नाही. मी बनवूनच जेवण खाल्लंय आणि मला चवीचं लागतं. मला खूप थोडं जेवण लागतं, पण चवीचं लागतं, ते महत्वाचं आहे. मी काहीही फालतू नाही खाऊ शकत. बरोबर. पण चवीचं म्हणजे चमचमीत या अर्थाने नाही. पालक पण चालतंय, कारलं पण. तुला खोटं वाटेल, म्हणजे आता मी वारंवार बोलताना मटणाचा उल्लेख करतोय, पण तू जर माझ्यासमोर कंपॅरिझनला डाळ पालक, आमच्याकडे विदर्भात ते फेमस आहे, दाल पालक आणि मटन असं जर ऑप्शन ठेवलं तर आय चूज दाल पालक. ओके. ओव्हर मटन. ओके. ते मला सगळ्यात जास्त आवडतं. म्हणजे आता मी जेव्हा मी 1-2 वेळा त्यांना आठवड्यातून दाल पालक बनवूनच टाकतो. ती बनवली की म्हणजे पोरगी प्रचंड चिडते, अरे ये क्या आहे, स्पिनॅच परत का ते पालक, ती हिरवं ती एक बाजूला काढते. असं काही नाही की मला ते, मी व्हेज जेवण सुद्धा अत्यंत आवडीने बनवायला पण मला काही प्रॉब्लेम नाही. हा अर्थात फक्त आता काय झालं की घरात एक हे सेट झालंय
हा. शनिवार रविवार मला थोडासा वेळ असतो, तेव्हा मग मी नॉनव्हेजचे दिवस असतात तेव्हा तो ताबा किचनचा पूर्णपणे माझ्याकडे असतो. ओके. किंवा मग आता दाल पालक आहे तर ती सहसा बायको म्हणते का रे चला ते दाल पालक आहे तू बनवून टाक. ओके. तर मग तसं बहुतेक वेळेस सकाळची भाजी बनवणं. मग बायकोने कधी कॉम्प्लिमेंट दिली की ही माझ्यापेक्षा चांगली बनली डिश किंवा ही चांगली बनवता तुम्ही? ती मान्य करते ओपनली. अच्छा. ती मनाने मोठी आहे तशी खूप. मनाने मोठी नाही ते आहेच अर्थात, पण सोय पण आहे ना. हा, ती सांगते आणि तुम्ही बनवा. की शनिवार रविवार माझ्या नवऱ्याच्या याच्यामुळे मला शनिवार रविवार काय करायला लागत नाही. सुट्टी असेल तर ती जेवणाचं तो बघून घेतो बिंदास्त आणि त्याच्यामुळे ती हॅपी असते एकदम. म्हणजे आतापर्यंत जरी मी थोडा कॉन्ट्रीब्यूट करायचो सकाळी उठल्यावर, आता मी गेले काही दिवस तुझ्यासारखं बारीक होण्याचा प्रयत्न करतो. माझं चालण्या बिळण्यात वेळ जातो खूप, 1-1.25 तास चालणं वगैरे, तर त्याच्यात तेवढी मदत होऊ शकत नाही. मग कधीतरी तेवढा तरी भार हलका करायचा प्रयत्न केला पाहिजे. तुमचा सगळ्यात महत्त्वाचा आवडीचा असा पदार्थ कोणता की जो आईपासनं मावशीपासनं किंवा आजीपासनं अजूनपर्यंत तो एक पदार्थ आवडतोच? टू बी व्हेरी फ्रँक माझा असा स्पेसिफिक पदार्थ नाही आहे. मला दरवेळेस वेगळं काहीतरी बनवायला अच्छा आवडतं. मग मी ते दरवेळेस काही ना काहीतरी प्रयोग करत राहील. म्हणजे मी तसं जास्त आवडीने मटण खातो तर मी मटणाचे व्हेरिएशन्स बनवू शकतो. मला कोल्हापुरी पद्धतीचं बनवता येतं, मला मालवणी बनवता येतं, मला अगदी धनगरी मटण वगैरे पण बनवता येतं. मी व्हेरिएशन्समध्ये वेगवेगळे ट्राय करतो. मी लखनवी प्रकार बऱ्यापैकी बनवतो. हा म्हणजे ते लखनवीची अवधी बिर्याणी वगैरे हे जे सगळे प्रकार आहे ते मी तुला रेस्टॉरंटमध्ये मिळतील त्याच्यापेक्षा जास्त चांगले ऑथेंटिक बनवून खाऊ घालू शकतो. बिर्याणीचे जवळपास 7-8 प्रकार मला बनवता येतात. मग दरवेळेस वेगळं आपलं काहीतरी ट्राय करायचं, वेगळं करायचं, नवीन इन्ग्रेडियंट्स ट्राय करायचे, हे करायचं. आता त्या मध्यंतरी मी काय ट्राय केलं ते औरंगाबादमध्ये नान खलिया नावाचा एक फेमस प्रकार आहे. ओके. खलिया म्हणजे ती नान खलिया म्हणजे ती एक प्रकारची अशी पिवळी नान असते आणि मटण जे शिजवण्याचा प्रकार आहे आणि ओव्हरऑल सगळे मसाले जे आहे तर त्यामध्ये ते एक प्रकारचं हे वापरतात, कलमी की काहीतरी म्हणतात त्याला, ते वापरतात त्या बेस म्हणून त्याला थिकनेस येण्यासाठी. तर मी ते बघितलं, युट्यूबवर बघितलं, ते आवडलं, ते बनवलं. हलीम आवडलं, हलीम बनवलं. काय जे वाटेल. माझं तू इंस्टाग्रामला चेक केलं असतं ते अल्गोरिदम सेट झालेलं आहे, त्यात फक्त तेवढंच येतं जेवण जेवण आणि जेवण. पण हे आपली जी खाद्यसंस्कृती आहे महाराष्ट्राची ती फारच वैविध्यपूर्ण आहे आणि तुम्ही का त्याच्यामध्ये आता म्हणाल्याप्रमाणे एक विशिष्ट गोष्टीवर प्रेम नाही, सगळ्याच गोष्टी तुम्हाला आवडतात. तर तसंच सगळ्या समावेशक पार्ट्या म्हणजे पॉलिटिकल पार्ट्या याच्यावर पण तुमचं लक्ष असणार बरोबर? किंवा कुठली पार्टी काय, संपादक म्हणून, पत्रकार म्हणून आणि एक अभ्यासक म्हणून की अरे हे काय आता एक नवीन पार्टी आता सध्या ती डिजिटल आहे पण नंतर मग ती ऑनफिल्ड येईल, इलेक्शन वगैरे हे पुढचं आहे सगळं गणित. सर कॉकरोच जनता पार्टीविषयी तुम्हाला काय वाटतं? हे सरळ मी आतापर्यंत जवळपास सगळ्या सोशल मीडिया मुवमेंट्स हे केल्यात. म्हणजे अण्णा हजारे वगैरे पण सगळी सोशल मीडिया सुरू झालं होतं जस्ट आणि त्यातून आलेली मुवमेंट होती. खूपदा आपण पाहिलं असेल की सोशल मीडियावर जो फ्लो दिसतो त्या फ्लोचा आणि प्रत्यक्षात होणाऱ्या मतदानाचा आणि राजकारणाचा काही संबंध नसतो. तो तसा होत नाही. आता इथे एकच मेजरमेंटची पट्टी वेगळी लागते. आता सगळ्यांना असं वाटतं की नेपाळमध्ये असं झालं, श्रीलंकेत तसं झालं आणि त्याचा परिणाम आपल्याकडे असा होऊ शकेल. पण आपल्याकडची लोक एक्सप्रेस होण्याच्या बाबतीत अत्यंत वाईट आहेत. म्हणजे ते एक्सप्रेस व्हायला त्यांना सोशल मीडियावर जेवढं मोकळेपणाने वाटतं, म्हणजे कोपरे बघून थुंकणारा समाज आहे आपला. जागा असेल, कोपरे असतील, तिथे कोणी तुम्हाला बघत नाही तर तुम्ही थुंकायला तयार आहात. बघत असेल तर तुम्हाला लगेच लाज वाटते. म्हणजे आडोसा मिळाला की लपायचं आणि उजेड दिसला की पळून जायचं, अशासारखा समाज आहे. तर अशा समाजाचं प्रतिबिंब म्हणजे ती कॉकरोच जनता पार्टी आहे. आत्ताच्या घडीला त्या ज्या मोमेंटमवर ती क्रिएट झालेली आहे त्या मोमेंटमला सपोर्ट जो दिसतोय याचा अर्थ जे काही देशात केंद्रात सत्तेत लोक आहेत त्या लोकांबद्दल आणि त्यांच्या ओव्हरऑल अप्रोचबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण व्हायला लागली आहे आणि त्यांना ती व्यक्त करायची आहे. एवढाच मला आत्ताच्या घडीला त्याचा अर्थ दिसतो. दुसरं राहायला विसरतं, तुम्ही जर त्याची वेबसाईट पाहिली आणि हे बघितलं तर त्यातले जे अजेंडा दिला म्हणजे ठीक आहे, तुम्हाला त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर
तुम्हाला त्यांना रिॲक्ट करायचं होतं, तर ती रिॲक्ट करण्याची पद्धत म्हणून त्यांनी ती वापरली. एक तर सगळ्यात महत्त्वाचं जनरली असं म्हणतात की न्यायमूर्तींवर वगैरे बोलू नये, पण जर ते मूर्खपणा करत असतील तर मला वाटतं मूर्खपणा करतात असं म्हणायला पाहिजे. त्यात काही घटनाबाह्य वगैरे काही नसतं. म्हणजे ते जर करतात, म्हणजे आता एक न्यायमूर्ती जर तिकडे जाऊन कुठल्या बाबाच्या पायाशी लोळण घालत असेल आणि दुसरा न्यायमूर्ती देशातल्या बेरोजगार तरुणांना जर झुरळ म्हणत असेल, तर त्यांच्या खरंच बौद्धिक क्षमतेची कुवत कीव आली पाहिजे आणि ती मोजून काढली पाहिजे. आणि ती परफेक्ट फुटपट्टी त्या पोराने काढली आहे. आणि मला अभिमान आहे की तो पोरगा मराठी आहे. कुठल्या तरी मराठी माणसाने आपला कणा दाखवला आहे आणि त्यासाठी त्याचं निश्चितपणे कौतुक करायला पाहिजे. राहिला विषय तो पुढे पक्षात, पार्टीत आणि या सगळ्या याच्यात येईल का, तर माझं स्पष्ट मत आहे की ते जी काही म्हणजे एक प्रकारचा चिखल आणि एक प्रकारची घाण जी काही तयार झालेली आहे ओव्हरऑल सगळी राजकारणात, तर ते जर नीट त्याचं सगळं बाहेर सुरू आहे तर तो कशाला त्या चिखलात उडी मारेल. म्हणजे आत्ता पुढची सिच्युएशन अशी आहे, तो आमचा डॉक्टर संग्राम पाटील तिथून तुमच्यावर व्यक्त होतो फक्त म्हणून तुम्ही त्याला 4-6 महिने त्याच्या देशात परत जायला, त्याच्या कामावर परत जायला जर हा त्रास देऊ शकतो, तर अशी कॉक्रोच जनता पार्टी काढणाऱ्या मुलाचं भवितव्य या देशात आल्यावर सेफ असेल की नाही याची गॅरंटी आपण देऊ शकतो. हे लक्षात घ्या की तो माणूस खूप दूरदृष्टीचा आहे. सर ते बायोलॉजिकली ऑलरेडी ठरलं असेल की ते जे दुसऱ्या पार्ले कंपनीचे हे वाढलेत ना शेअर वाढले, त्यांचं ऑलरेडी त्याशी बोलणं झालं असेल. ते असं कॅरमचा असा थेट शॉट मारत नाही, ते असं तो काय म्हणतात त्याला तिरका रिबाउंड वगैरे असं खेळतात. नाही आम्हाला कॅरम काय चेस काय काही कळत नाही, मेलडी घेऊन फिरतो. काय त्या ड्युकेंनी आता जी पार्टीचे इनिशिएटिव्ह घेतले त्याचं पुढे जाऊन कळेल की काय कसं होतंय. आपली भूमिका आपण ठरवत जाऊ त्या आढावा घेऊन. बरं ते या बाकी बोलता बोलता तुम्ही जो विषय काढलात की न्यायमूर्ती जर एखाद्या बाबाच्या पायाशी जाऊन लोळण घेतो, जो बाबा प्रोवनच नाही आहे, जो काहीही बडबडतो आहे, जो हे वापरा आणि कॅन्सर घालवा आणि बायकांनी हेच पालन केलं, म्हणजे आजच्या काळाला सुसंगत नाही आणि लॉजिकल तर मुळीच नाही. तर अशा बाबाच्या पायाशी जेव्हा हे लोक पडतात, म्हणजे पाया पडतात, तेव्हा तर समाजापुढे पण बरेच लोक, नेते असतील, सेलिब्रिटी असतील, ते आदर्श लोक त्यांना फॉलो करत असतात. ते डायरेक्ट बाबाला नसले तरी हा त्याच्याकडे जातो म्हणजे हा आपला माणूस असं त्यांना वाटू शकतं. जसं खरातच्या बाबतीतही बऱ्याचदा झालं असेल की वजन त्याचं इतकं होतं. तर हे प्रस्थ समाजाचं जसं तुम्ही म्हणालात की तो कोपरा बघून थुंकणारा समाज आहे, तर त्याला या पद्धतीचा निर्णय घेताना विवेकबुद्धी त्रास देत नाही, कारण आपल्याकडे महाराष्ट्रातून अजूनही खूप आहे. तो विवेकबुद्धी हा खूप दूरचा विषय. आधी बुद्धी असली पाहिजे त्रास करून घ्यायसाठी. जर विचार करायचा झाला म्हणजे ते ही ना 30 सेकंदाच्या रीलने प्रभावित होणारी जनता आहे. ही आमच्याकडे जर खरंच बुद्धी असती तर आपल्याकडच्या पुस्तकांचा खप प्रचंड वाढला असता. आपण खूप सेन्सिबल आणि खूप चांगलं आयडिओलॉजिकल डिस्कशन करू शकलो असतो. आपल्याकडे तसे वाद प्रतिवाद झाले असते, ओपन डिस्कशन झालं असतं, आपल्या समाजाने ते डिस्कशन मान्य केलं असतं. आपल्याकडे जे काही सगळे म्हणजे काय समाजवादी, अगदी तो RSSचा असो किंवा काय असो, सगळ्या आयडिओलॉजिकल बेसवर समोरासमोर बसून चर्चा झाली असते. तशी चर्चा होते का आपल्याकडे? तशी कुठल्याही स्वरूपाची चर्चा होत नाही. जी काही चर्चा होते म्हणजे ते असं मी समजतो की ते जे सोशल मीडिया नावाचं जे काही हे आहे, इट इज काइंड ऑफ अ डस्टबिन. म्हणजे तुमच्या डोक्यातून जे काही बरं खूपच कमी आहे आणि वाईटच जास्त आहे, ते सगळं तिथे भारंभार त्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं. एक कचरा येतो म्हणजे समाजाच्या माणसांच्या डोक्यात भरलेला कचरा आहे ना, तो कचरा मी खूपदा असा माझ्या लिखाणात शब्द ही डोकं नसलेली गर्दी आहे. ते झोंबी असतात ना, झोंबी, ते कुठल्याच अँगलने नाहीत. ते कशी वेडे वाकडे काय, कुठली दिशा काय नाही, फक्त चावणं माहिती आहे की मिळाला माणूस की त्याचा कसा खाऊ का गिळू का काय करू, कशाही पद्धतीने त्याला काही नियम नाही, धरबंध नाही, कुठल्याही स्वरूपाचा सामाजिक आचार नाही, विचार नाही. आणि विचार नसलेली, डोकं नसलेली गर्दी आहे ही. आणि ही तशीच असते. म्हणजे ते खूपदा तुम्ही बघितलं असेल की ते आपल्या सणांमध्ये हल्ली ते DJ वगैरे लावण्याचं प्रमाण आहे प्रचंड. आणि त्या फ्लोमध्ये लोक असे ते बेधुंद नाचतात नशा केल्यासारखी आणि त्यांना काहीच माहीत नसतं. म्हणजे तू आंबेडकर जयंतीला बघितलं सेम पोझिशन, गणपतीला बघितलं सेम पोझिशन, मोहरमला जाऊन बघितलं सेम पोझिशन. ही सगळी तशीच जनता आहे, डोकं नसलेली गर्दी. कोणीतरी म्हणेल कदाचित की हा स्वतःलाच जास्त हुशार समजतो आणि इतर सगळ्या लोकांना दोष देतो, पण आपला आचरणच तसं आहे आता. तर याच्यामध्ये या गर्दी असताना सुद्धा
या देशामध्ये मीडियाची जी भूमिका आहे, म्हणजे आता तुम्ही प्रिंट मीडियामध्ये काम, अर्थात इलेक्ट्रॉनिक मीडियासुद्धा तुमच्या परिचयाचा आहे, आपलं सकाळचं साम पण आहे आणि इतरही अनेक बघितले तुम्ही. पण ह्या दोन्ही मीडियामध्ये लोक जेव्हा विश्वास ठेवतात, या मीडियावर जेव्हा विश्वास ठेवतात लोक, तर त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा तेवढं परिणामकारक काम इथं होत नाही आहे किंवा आमच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडली जात नाही आहे, म्हणून आत्ता जे डिजिटलचं वारं जे फोफावलं आहे त्याला लोक बळी पडत आहेत का, की बाबा तिथं काही बोललं जातं ते त्यांना त्यांचं वाटतंय का? दोन गोष्टी याच्यामध्ये. एक तर मीडियाची भूमिका बदलते का किंवा मीडिया भूमिकाच घेत नाही असं प्रमाण आहे का, तर निश्चितपणे ते आहे, हे स्पष्टपणे मान्य केलं पाहिजे. की खूप गोष्टींमध्ये म्हणजे त्यातल्या त्यात मी असं म्हणेल की भारतासारख्या देशातला प्रिंट मीडियात अजूनही तुलनेने बरं काम करतोय. मी उत्तम करतोय, चांगलं करतोय असं म्हणणार नाही, कारण की त्याला दुसरी सुद्धा बाजू आहे, त्याला वाचकांच्या अनुषंगाने असलेली दुसरी बाजू पण आहे, त्याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे. दुसरा राहिला विषय तर तो इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या बद्दल आपण जे बोलतो, म्हणजे डिजिटलसुद्धा हे त्याचंच एक आम आहे असं आपण म्हणूयात. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मालक कोण आहेत? आता अदानी आणि सगळी गँग आहे, सगळं म्हणजे ज्यांना सत्तेत राहायचं आहे किंवा सत्ता चालवायची आहे असेच सगळे ब्रँड जर तिथे येणार असतील तर तिथे तशाच पद्धतीची प्रतिक्रिया तुम्हाला येणार आहे. तिथे कोणीतरी उठेल आणि उद्या कॉक्रोच जनता पार्टीवर किंवा राहुल गांधीवर कोणीतरी छानसा एक हे करेल अशी अपेक्षा करणं तुम्ही चुकीचं आहे. जर तो कोणी तसं करत असेल तर तो त्या फील्डमध्ये राहणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, अशी सिस्टीम डिझाईन केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या प्रोसेसमध्ये हे जे कन्झ्युम करणारा ग्राहक आहे याला काय हवं आहे, तो आहे का तेवढा परिपक्व की त्याला तशा स्वरूपाचं हे. म्हणजे आता मी कितीतरी वेळा बघितले, आत्ता मी तुला प्रयोग करून सांगायचं झालं ना तर आत्ता हे आपलं शूट सुरू आहे ना छान, या शूटचा एक फोटो काढ की हे छान कॅमेरे लागलेत वगैरे वगैरे, आणि हा फोटो मी माझ्या फेसबुकवर अपलोड करतो, इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर. धडाधड 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 मला छान थम्स, दादा एक नंबर, तुझी ग्रेट हो वगैरे वगैरे पासून सगळ्या कमेंट येते. उद्या आपण माझा अवतरणमधला एखादा लेख अपलोड करूयात, नाही म्हणजे 15 आणि 20 लाईक्स यायला जे हे लागतं का, डोकं नाही वापरायचं मला फार, जे इझिली दिसतंय, जे इझिली हे करतंय, सोपं आहे कमेंट करायला, बोलायला, याला त्याच्याच विषयांवर तुम्ही व्यक्त होणार, तोच विषय तुम्ही मांडणार. मग जर तुमच्या वाचकाची अभिरुचीच ती नाही आहे, त्याला ते नकोच आहे, तर याच्यातच्या सगळ्या चॅनल्सला आणि यांना दोष देण्यात काय फायदा आहे? तुम्ही कन्झ्युम करणार, तो मूर्खासारखं वाटेल ते काही बरडतोय, तो आरडाओरड करतोय कारण की त्याच्याकडे मुद्दाच नाही आहे बोलायला, आणि तो तुम्हाला परत 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 मी परवाच्या दिवशी बघत होते एका हिंदी चॅनलवर कुठलं तरी ऑपरेशन दाखवतं ते काश्मीरमधलं. मी सगळे चॅनल चेक केले, न्यूज चॅनल चेक केले, सगळ्या वेबसाईट चेक केल्या, त्या ऑपरेशनबद्दल इतर ठिकाणी कुठेही काहीच नव्हतं. हा एवढा पोटतिडकीने सांगत होता, असं वाटत होतं की भारत आणि पाकिस्तानचं युद्ध भडकणार आहे पुढच्या 2-4 दिवसांमध्ये. इतकं भयंकर त्याच्यावर सगळं एक्सप्लेनेशन सुरू होतं, तो धावत होता अँकर इकडून तिकडे तिकडून इकडे. प्रत्यक्षात बघितलं सिच्युएशन तर एवढं नाही, असेल ऑपरेशन काहीतरी छोटं मोठं त्या एरियातलं ऑपरेशन, पण तुम्ही कुठल्या मुद्द्यांना कशी हवा द्यायची तर ती तशी दिली जाते. मग आता प्रिंट मीडिया जे आहे आहेत ना आपल्याकडे, वर्तमानपत्रांची नावं घेणार नाही मुद्दाम, ब्रँड एन्डॉर्समेंट होईल म्हणून, पण अशी वर्तमानपत्र आहेत अजूनही की जे तुम्हाला आयडिओलॉजिकली खूप चांगला स्ट्रॉंग, खूप चांगला बेस देऊ शकतील. खूप चांगली इंग्रजी वर्तमानपत्र आहेत, मराठीत काही वर्तमानपत्र आहेत की जे अजूनही त्यांची भूमिका मांडतात, हे घेतात. पण अशी भूमिका घेणाऱ्या वर्तमानपत्रांसाठी वाचक काय करतोय, त्या वाचकाला आजही म्हणजे आपण बिस्लेरीचं पाणी पितो, मी नेहमी उदाहरण देतोय, 20 रुपयाची बिस्लेरीची बाटली घेताना 1 मिनिट तुम्ही विचार करत नाही. ते माणिकचंद 40 रुपयाला आणि 60 रुपयाला झालं तर तो तुम्हाला गुटखा मिळून खायचा आहे. वर्तमानपत्राची किंमत 4 रुपयावरून 5 रुपये केली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला वर्तमानपत्र बंद करायचं असतं. माझं स्पष्ट मत आहे, घरातलं दूध बंद करा पण वर्तमानपत्र बंद करू नका. तुमच्याला बुद्धीला खाद्य देणारी जी वस्तू आहे त्या वस्तूवर जर तुम्ही स्पेंडच करायला तयार नाही, अल्टिमेटली हे सगळं चालवायला एक मेकॅनिझम लागतं, पैसे लागतात, कागद लागतो. आता युद्धामुळे कागद प्रचंड महाग झाला आहे, ही सगळी इकोसिस्टीम लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी जसं मागाशी पोलिसांचं उदाहरण दिलं की हे जर चालवायला लागणारा बेसिक पैसा जरी, काय गरज आहे तुम्ही आज हे करताना म्हणजे चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रांवर टीका करता, ह्या जर जाहिराती नाही घेतल्या तर तुमची कपॅसिटी आहे का की तुम्ही 20 रुपयाचं वर्तमानपत्र विकत घेणार आहात?
आमच्यापेक्षा आनंदी दुसरं कोणीही होणार नाही. जर वर्तमानपत्राचा जेवढा खर्च आहे एक वर्तमानपत्र छापण्याचा, आज ते वर्तमानपत्र छापायला एका कॉपीला आम्हाला 15 रुपये खर्च येतो, विकायला लागते 5 रुपयात. उरलेला 10 रुपयाचा लॉस भरून कुठून आणायचा? बरोबर. या सगळ्या याच्यात भूमिकासुद्धा बॅलन्स करायची. आणि इतक्या क्रुशल परिस्थितीत जर वर्तमानपत्रांनी अजूनही भूमिका जर जपून ठेवली आहे, अजूनही ते त्यातले काही वर्तमानपत्र भूमिका घेत आहेत, अजूनही लढत आहेत, तर मला वाटतं त्यांचं कौतुक करायला पाहिजे. क्रेडिटेबल आहे अर्थात. मी त्या क्षेत्राला किंवा त्या याला म्हणजे तिथे रिप्रेझेंट करतो म्हणून मी नाही बोलत, ही फॅक्ट आहे. वाचकाचं कुठे आहे या सगळ्या गोष्टीवर? तुम्ही दुसऱ्या कुठल्या याच्यात तुम्ही कधी कांद्याच्या भावाचा विचार केला का? कधी दुधाच्या भावाचा विचार केला का? आज रोज पेट्रोल डिझेलच्या किमती तुम्ही गाड्या वापरणं बंद केल्या नाही केल्या? कुठली गोष्ट तुम्ही अशी बंद केली? आज तुम्ही जे स्विगी, झोमॅटो आणि यासारख्या याच्यावरून एक डिलिव्हरी मागवता, त्या डिलिव्हरीचे चार्जेस तुम्ही 35 आणि 40 रुपये पे करता. पण तुम्हाला जेव्हा एक वर्तमानपत्र विकण्यासाठी तुमच्या घरात माणूस येतो तेव्हा तुम्हाला कुकर आणि प्लास्टिकचे डबे हवेत स्कीममध्ये. तुम्हाला नॉलेज प्रोडक्ट नको आहे. नाही, बरोबर. त्याच्यापेक्षा व्हॅल्यू तुम्हाला ते प्लास्टिकचे डबके देतात. मग जर असा समाज असेल तर त्या समाजाला परिपक्व करण्यासाठी लागणारी साधनं समाजच स्वतः मारतोय. आणि ती जर अशीच मरत राहिली तर आपण, मी म्हणतो ती ही डोकं असलेली गर्दी वाढत जाईल, कमी होणार नाही. बरोबर आहे. आणि ह्याच अनुषंगाने एक छोटासाच प्रश्न आहे की साधनांच्या प्रभावामुळे समाज की समाजाच्या मागणीमुळे साधनं? नाही, मला वाटतं की साधनं आहेत ना, साधनं दरवेळेस येत जात असतात. जर समाज प्रगल्भ असेल तर त्याला साधनांच्या उपलब्धतेने त्याच्यावर बरा किंवा वाईट परिणाम होता कामा नये. तुमचा जर समाज प्रगल्भ नसेल, त्याची जर बैठक कमकुवत असेल, कच्ची असेल, अपरिपक्व असेल, तर साधनांचा परिणाम तुमच्यावर होतो. अजूनही कितीतरी अशी लोकं आहेत की जी त्यांच्या मुलांना शाळेच्या वयापासूनच पुस्तकांची सवय लावतात. अजूनही अशी मुलं आहे की जी त्यांच्या मातृभाषेत मुलांशी संवाद साधतात, भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करतात. अजूनही असा समाज आहे आपल्याकडे, नाही असं नाही. फक्त प्रॉब्लेम असा आहे की त्या समाजातलं ती जी टक्केवारी आहे, हा सगळा समाज धरून चालणाऱ्या लोकांची, ती टक्केवारी खूप कमी आहे. बरोबर. आणि संसाधनांच्या मागे धावणाऱ्या लोकांची टक्केवारी त्यात खूप जास्त आहे. किंबहुना ती दिसते कारण की त्याचा प्रेझन्स खूप लार्जर स्केलवर गणला जातो. त्याच्यामुळे हा फरक दिसतोय. पण ते संपलंय असं मी म्हणणार नाही. जेव्हा खूप जास्त आपण निगेटिव्हिटीकडे जायला लागतो ना, तेव्हा कधीतरी ती एक बेल वाजते आणि मग तेव्हा आपल्याला लक्षात येतं की नाही, आता आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मुळाकडे जायचं आहे. आणि तो परत तो माणूस तो येतो आणि हे चालू राहतं चक्र आहे सतत. सर, ह्या सगळ्या गप्पांच्या माध्यमातून एक गोष्ट राहिली आहे फक्त, ती मी तुम्हाला विचारतो. कारण तुमचं गृहनिर्माण आणि शहरीकरण याचा प्रचंड दांडगा अभ्यास आहे. कारण कित्येक शहरं, हाडको, सिडको आणि सगळ्या गोष्टी तुम्ही जवळून पाहिलेल्या आहेत. आणि कसं घर म्हणजे लोकांसाठी ते टॉवर असतात, लोकांसाठी ती टाउनशिप असते, पण एका इंडिव्हिज्युअलसाठी त्या आयुष्याचं एक संचित असतं. तर हे मुंबईसारख्या ठिकाणी किंवा ओव्हरऑलच जागेचा प्रश्न ज्या पद्धतीने भेडसावतोय, म्हणजे मी एका ठिकाणी एक वाक्य लिहिलं होतं की अरे, मुंबईतल्या कार्यक्रमात तो गवई सांगतो, मी मुंबईतल्या कार्यक्रमात हरकती किंवा जागा घेत नाही, महाग म्हणजे बिदागी वाढेल. तर ते एक्झॅगरेशन होतं. पण खऱ्या अर्थानेच माझं इन्कम जर 5 पटीने वाढलंय तर जागेची किंमत हे 50 पटीने वाढले. तर हे होणार आहे का पुढे? काही ह्याचं काय आहे हे गुणोत्तर? आत्ताच लोकांना कळू द्या की पुढे किती मरायचं त्यांना त्याच्यासाठी. नाही, हा संघर्ष जो आहे हा प्रचंड जटिल होत जाणार आहे याच्या पुढच्या काळात. म्हणजे मी अगदी काही खोटं आणि तुम्हाला बरं वाटेल अशा स्वरूपाचं चित्र रंगवून सांगणार नाही. पण ओव्हरऑल हाऊसिंगची सिच्युएशन किंवा ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चरची जी सिच्युएशन आहे, आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप चांगल्या पद्धतीने काम करतं, हे मान्य करायला पाहिजे. आपण BJPच्या इतर काही गोष्टी असल्या तरीसुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर एक सेक्टरमध्ये ते खूप चांगलं काम करतात. पण राहिला मुद्दा जर हाऊसिंगशी रिलेटेड बोलायचं झालं तर याच्यातनं एक बेसिक मिस्टेक आहे आणि जी सगळ्यांना माहिती आहे, तरी पण कोणीही त्याच्यावर करेक्टिव्ह मेजर करायला तयार नाही. आता तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे जो काही आपण ज्याला अफोर्डेबल हाऊसिंग म्हणतो, ही परवडणारी घरं, म्हणजे परवडणारं म्हणजे काय, तर आशिषला कदाचित वेगळ्या क्वालिटीचं घर परवडू शकतं, मला वेगळं याचं, या समोरच्या माणसाला वेगळ्या पद्धतीचं.
तर ते अफोर्डेबिलिटी ही काही कॉमनही नाही, पण तरीसुद्धा त्याचा एक स्टँडर्ड ठरलेला आहे आणि त्यानुसार ती अफोर्डेबिलिटीची व्याख्या केली जाते. पण या अफोर्डेबल घरांची जी काही मागणी आहे आणि त्याचा होणारा जो पुरवठा आहे याच्यात गॅप किती असेल? हा गॅप 70% आहे. बापरे. 70% म्हणजे कसा? 70% ही अफोर्डेबल घरांची मागणी आहे. आणि आताचे जे सगळे विकसक आहेत, बिल्डर्स आहेत, ज्या सगळ्या अथॉरिटीज आहेत, हे फक्त लक्झरियस घरं करण्यात जास्त इंटरेस्टेड आहे. बरं, दुसरा नाही, यात एक सामाजिक प्रश्नसुद्धा आहे. म्हणजे आता मुंबईत रिडेव्हलपमेंट हा एकमेव चांगला ऑप्शन आहे आपल्याकडे, की जिथे अजूनही संधी आहे. पण आता समजा विक्रोळीतली एक विशिष्ट इमारत असेल की जी 3 माळ्याची इमारत आहे, तिथे तुझ्या माझ्यासारखी मध्यमवर्गीय लोक राहतात. मग तिथे एक कुठेतरी मोठा असा अदानी अंबानींसारखा विकसक येणार आणि ती जागा घेणार. मग तो काय करणार? तो तिथे त्याचा एक लक्झरियस एक बिल्डिंग बनवणार आणि त्यातले काही फ्लॅट्स तुम्हाला देणार. पण त्यांच्या फ्लॅटमध्ये येणारी जी माणसं आहेत ना, त्यांना तुम्ही तिथे नको आहेत. म्हणजे त्यांचं असं, म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, माझा मुलगा ज्या शाळेत जातो त्या शाळेत त्याला रिक्षाने सोडणाऱ्या माणसाचा मुलगा माझ्या बिल्डिंगमध्ये असता कामा नाही. त्याची आणि माझी इकॉनॉमिकल काय म्हणतात ते मॅच मेकिंग होत नाही. मग ते सोबत नको. मग त्याच्यावर आता ही बिल्डिंग वेगळी आणि ती बिल्डिंग वेगळी. म्हणजे जे समाजातून जी काही आपण म्हणतो ना जातीची उतरंड आपण जी तिकडून कमी करायला जातोय, ती आता इकडे आर्थिक लेवलला आपण एक वेगळ्या पद्धतीची उतरंड तयार करतोय आणि हा बॅलन्सच साधला जात नाही. आणि आता ही जी गॅप आहे, ही मागणी आणि पुरवठ्यातील जी दरी आहे ना, ती इतकी वाईट झालेली आहे की ती आता अशी सहजासहजी हे होणार नाही. नाही तर बबल झाला असता, आता फुटला असता बबल, पण तो फुटत नाही. दरवेळेस तुम्ही बघा, तो अत्यंत वाईट होत जातो, अत्यंत वाईट होत जातो. मराठी माणूस ना टिपिकली या नादात अडकलाय की घर घ्यायलाच पाहिजे, स्वतःचं घर असायलाच पाहिजे. नॉट नेसेसरी, काही गरजेचं नाही. आणि ते अगदी मी त्या हल्ली तुमच्या रील्समध्ये लोक बोलतात तसे वगैरे नाही सांगणार, ते SIP वगैरे वगैरे ते नाही मला म्हणायचं आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही आयुष्यभर कमावणार आहोत आपण बऱ्यापैकी हे, आणि बहुतेक मराठी माणसं कमवून झालं, सगळं झालं की शहर सोडतात आणि गावाकडे जातात. नंतर तिकडे गावात एक घर बांधतो, तो तिथे राहतो वगैरे वगैरे सगळं. आयुष्यभर रेंटेड घरात राहायला काहीही प्रॉब्लेम नाही. तुमच्यावर एक प्रकारचं मॉरल बॅगेज, म्हणजे तुझ्या सक्सेसची, तू सक्सेसफुल आहेस की नाही याची व्याख्या घरापासून सुरू होते. आणि घर कसं घेतलंच पाहिजे, मग ते कितीही टक्के लोन घे, काय. माझं काय म्हणणं आहे, घर घ्यायचं, खूप मोठं घर घ्यायचं आणि जगणंच सोडून द्यायचं. याला काय अर्थ आहे? बरोबर. म्हणजे एवढे पैसे मी त्या EMI मध्ये घालायचे की मला आता जर बायकोला मुलांना घेऊन बाहेर जेवायला जायचं असेल तर त्यासाठी माझ्याकडे पैसे नाही, मला काय वेगळं करायचं, फिरायला जायचं असेल त्यासाठी पैसे नाही. मग आयुष्यभर तेच भरत बसा आणि त्याच्या अनुषंगाने मग काय गदा मजदुरी करत राहा. माझं म्हणणं जगा आधी. खरंय. ते या घरात जगतो काय, त्या घरात जगतो काय, काय असं विशेष फरक पडतो? हल्ली तर एवढं सोपं झालं. ते कुठलं तरी एक ब्रँड आहे, मध्यंतरी आम्ही भाड्याचं घर घेतलं तर तेव्हा आम्ही तिकडे राहिलो, ते 1500 आणि 2000 रुपये तिथे भाड्यानं फर्निचर मिळतं. ते घ्यायची गरज नाही. तुम्हाला घराला लागेल तेवढं फर्निचर ते 4 आणि 5 हजारात होतं. कॅल्क्युलेशन्स केलं तर बसतं त्याच्यात. बरोबर. का नेसेसरी आहे तुम्हाला घर घेतलंच पाहिजे? माझं तर म्हणणं घेऊ नये. रिटायरमेंट नंतर मोकळे व्हा, तुमचे जे काही सगळे पैसे साठलेले असतील ते पैसे घ्या, पुढचं आयुष्य एका ठिकाणी जगूच नका. नाही ना, आता दुसऱ्या देशात जा, नंतर दुसऱ्या देशात जा, नंतर तिसऱ्या देशात जा, फिरा दोघे नवरा बायको पाहिजे तसे. ऍक्च्युली का म्हणून एका ठिकाणी राहायचंय? कशाला त्या मुलांना तरी बांधून ठेवायचंय तुमची हगणीमतनी काढायला? बरोबर. काय गरज आहे? रेटा आहे ना, रेटा त्यानुसार आपण चालतो, तसं मगापासून बोलतो आपण. त्यामुळे जोपर्यंत हा रेंटेडचा कॉन्सेप्ट हा रेटा म्हणून येत नाही तोवर तो प्रचलित होणार नाही. खरं. पण हा खरंच सुंदर आहे आणि मीही ह्या लोकांना सांगत असतो. पण एकंदरीत पुढे जरा कठीण काळ आहे घरांच्या बाबतीत, मध्यमवर्गीय लोकांसाठी. का ज्यांच्याकडे खूप पैसे ते 4 घेतील, पण ज्याला एक घर घ्यायचं आयुष्यात त्याचं कठीण होऊन जाणार आहे. पण लवकरात लवकर त्यावर तोडगा निघो आणि काहीतरी इकॉनॉमीला आपल्या बाळसं येऊ, इकॉनॉमी आपली मेलेडी खावर कुछ जान जाओ लेवलला बाळसेदार हो, असं वाटतंय मला. पण सर, एक जाता जाता तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही प्रिंट मीडियामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले, काम केले, शिकून घेतलं आहे आणि स्वतः काही नवीन गोष्टी त्यात निर्माण केलेल्या आहेत. तर प्रिंट मीडिया तुम्ही म्हणता येईल की कोळून प्यायला आहेत.
पण तुम्हाला असं कधी वाटलंय का की आता प्रिंटचं काम मी डिजिटलला जाऊन करेन किंवा तिथं जाऊन वेगळा काही लवकर, म्हणजे त्याचा स्पीड इतका आहे की मी खूप लोकांपर्यंत लवकर पोचीन आणि माझं जे काम आहे ते स्प्रेड होईल, असं कधी वाटतं? ते निश्चितपणे वाटलं. म्हणजे डिजिटलचं अगदी नाही, पण मला पूर्वी असं वाटायचं की टी व्हीमध्ये काम करायला पाहिजे. पण कदाचित समोरच्या व्यक्तींना कधी तसं वाटलं नाही की मी टी व्हीमध्ये काम करू शकतो. त्यामुळे मला कधी संधी मिळाली नाही टी व्हीमध्ये काम करायची. नंतर माझा इंटरेस्ट पण नाही राहिला त्यातला, कारण की तोपर्यंत माझं जे काम करण्याची पद्धत होती, म्हणजे मी काय असं पटकन काय पटापट असे दिवसाला 4-5 अग्रलेख पाडून फेकू शकतो वगैरे असा स्वरूपाचं लिखाण करणारा माणूस नाही. मी जर लेख लिहितोय तर मला त्यासाठी नीट वेळ लागतो, त्यासाठी नीट अभ्यास करायला लागतो, नीट पुस्तकं, रेफरन्सेस आणि अशा सगळ्या गोष्टी लागतात. नीट पेपर न फुटता पुढे जा. हां, नीट पेपरनं पुढे जायला लागतो. बरोबर. ते मी असं हवेत गोळीबार नाही करू शकत. नाही, बरोबर. हां, तर मला ते हवेत गोळीबार करणारे प्रकार आवडत पण नाही. मी जे काही प्रॉडक्ट काढेन, जे काही याच्यावर काम करेल ते मला वेळ घेऊन प्रॉपर अभ्यास करून, नाही तर मी करणार नाही. म्हणजे ते रेग्युलर याच्यात म्हणजे व्यक्त व्हायचं झालं, ज्या विषयावर व्यक्त व्हायची गरज नाही आहे किंवा ज्याने व्हॅल्यू प्रपोर्शनमध्ये काही फरक पडणार नाही, ती गोष्ट विनाकारण मी करणार नाही. त्यामुळे मी कदाचित त्याच्यामुळे तो स्वभाव माझा झाला असेल आणि त्यामुळे कदाचित समोर इतर कोणाला वाटलं नसेल की हा डिजिटल किंवा तिथे काम करण्याच्या पात्रतेचा आहे म्हणून. तर मी सेट झालोय ते प्रिंटमध्ये. आता प्रिंटचे दिवस ओव्हरऑल काय पुढचे कसे असतील काय असतील ते सांगता येत नाही, पण कदाचित फॉर्म बदलेल या पुढच्या काळात. कदाचित कागद नसेल वर्तमानपत्र छापायला, पण तो मरेल असं मला वाटत नाही. फॉर्म बदलू शकतो. म्हणजे डिजिटलमध्ये पण बाहेर जगात अशी वर्तमानपत्र आहेत की ज्याचे हजारो रुपये सबस्क्रिप्शन भरून लोक तिथले लेख, ओपिनियन्स वाचायला पैसे देतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीने कन्झ्युम होतं. ते मॉडेल वर्कआउट होतं आहे. भारतात ते व्हायला वेळ लागते, कारण की इथली जी लोकांची फुकटचं खाण्याची सवय जी आहे त्या ह्याच्यात त्यांना अजूनही ते धजावत नाही की ते एक लेख वाचायचा संपादकाचा आणि त्यासाठी पैसे द्यायचे वगैरे, ही कॉन्सेप्ट अजून लोकांना पचत नाही आहे. जेव्हा परिस्थिती कदाचित याच्यापेक्षा वाईट व्हायची लोक वाट बघत असतील, ती होईल तेव्हा कदाचित ते 2-5 रुपये टाकतील आमच्या लेखासाठी, ते खर्च करायला तयार होतील, बौद्धिक वाढीसाठी प्रयत्न करतील, तेव्हा कदाचित मी डिजिटलमध्ये दिसेल तुम्हाला. म्हणजे सरांनी हा वेगळ्याच पद्धतीचा एक जोगवा सांगितलेला आहे की तुम्ही आम्ही 5 रुपये टाका आमच्या दान मागतात ना ते. हा, तसंच झालं ना आता. कारण की आम्ही गेलो की तुम्ही आम्हाला कॉन्टेंट मागतच नाही, तुम्ही आम्हाला पोकर आणि जर बादल्या मागत बसले तर आम्ही काय करायचं. नाही, लवकरच त्या प्रिंट मीडियाला त्याचे सुवर्ण दिवस पुन्हा प्राप्त होणारच आहेत अशी एक आशा करूया. आणि तुमच्याकडून त्यात नवीन नवीन भर पडत राहो. आणि डिजिटलला तुम्ही गेलात तर त्यासाठीही तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आज या सगळ्या गप्पा मारण्यासाठी तुम्ही वेळ काढलात, हे फार मजा आली. म्हणजे खऱ्या अर्थाने मजा आली का तुम्हाला थोडंसं आमच्याशी म्हणजे बोलून? छान. सो आता एक छोटीशी विनंती आहे की तुमच्या आठवणीसाठी आम्हाला एक स्वाक्षरी या पेजेसवर सर, धन्यवाद. तुम्ही आलात आणि मजा आली पाहिजेचा हा भाग अधिक व्यापक आणि अधिक छान मजेशीर केलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू. थँक्यू सो मच.